उपस्थित सर्वांना मी मनपूर्वक नमस्कार करते व सर्वांना आजच्या कार्यक्रमाची ओढ लागली आहे याची मला जाणीव आहे. तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ही आपल्या आदरणीय भारत माताच्या पूजनाने आपण करूया. आजचे प्रमुख पाहुणे व आजचे प्रमुख वक्ते की ज्यांच्या उपस्थितीमुळे आजचा कार्यक्रम हा यशस्वी होत आहे यांना मी भारत मातेच्या पूजनासाठी आमंत्रित करते. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला आहे त्या प्रमुख पाहुण्यांना व ज्यांच्या वाणीतून आपल्याला ज्ञान मिळणार आहे अशा ज्येष्ठ वक्त्यांचा आज थोडक्यात परिचय व स्वागत सत्कार करूयात. मी अलिबाग तालुका संघटन सचिव माननीय ॲडव्होकेट विलास नाईक साहेब यांचे स्वागत करण्यासाठी माननीय ॲडव्होकेट सुनील सानप साहेब यांना आमंत्रित करते. त्यांनी त्यांचं स्वागत सत्कार करावं. अधिवक्ता परिषद कोकण प्रांत सचिव तसेच अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील केंद्र सरकार माननीय ॲडव्होकेट श्रीराम प्रमोद कोसर साहेब यांचे स्वागत करण्यासाठी मी रोहे न्यायालयाचे माननीय ॲडव्होकेट सावंत साहेब यांना मंचावर आमंत्रित करते. धन्यवाद सावंत साहेब. अधिवक्ता परिषद रोहा अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट धारक साहेब यांचे स्वागत करण्यासाठी मी रोहे न्यायालयाचे विधिज्ञ ॲडव्होकेट M.K. शिंदे साहेब यांना आमंत्रित करते. अधिवक्ता परिषद पाली तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष ॲडव्होकेट स्वरदा साने मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी रोहे न्यायालयाचे ॲडव्होकेट D.J. मोरे मॅडम यांना मंचावर आमंत्रित करते. अधिवक्ता परिषद रायगड जिल्हा सचिव माननीय ॲडव्होकेट अभिजित
सोनवणे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी मंचावर माननीय ॲडव्होकेट गायले साहेब यांना आमंत्रित करते. अधिवक्ता परिषद जिल्हा कार्यकारिणी सदस्य माननीय ॲडव्होकेट स्वराज मोरे साहेब यांचे स्वागत करण्यासाठी मी रोहे न्यायालयाच्या ॲडव्होकेट मयुरा मॅडम यांना मंचावर आमंत्रित करते. अधिवक्ता परिषद अलिबाग तालुका संघटन सचिव माननीय ॲडव्होकेट निकेत चव्हाण साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी रोहे न्यायालयाचे विधिज्ञ ॲडव्होकेट ओंकार शिंदरकर साहेब यांना मंचावर आमंत्रित करते. सर्व सत्कार मूर्तींचे खूप खूप स्वागत व आभार. आज आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रयोजन काय आहे व नक्की काय होणार आहे याची दिशा स्पष्ट करण्यासाठी मी ॲडव्होकेट दिव्या सावंत मॅडम यांना मंचावर आमंत्रित करते की त्यांनी ती दिशा स्पष्ट करावी. नमस्कार. आजचा जो कार्यक्रमाचा विषय आहे त्यातले 3 लाडके कायदे IPC CRPC व एव्हिडन्स ॲक्ट त्यामध्ये बदल झाले त्या नवीन कायदे आहेत त्याबाबत आपल्याला माहिती सांगणार आहे. असं म्हणतात की 3 कायदे आहेत ते मार्क ऑफ वेलकम इव्होल्युशन इन डिफायनिंग अँड टॅकलिंग ऑर्गनाइज्ड क्राईम. त्याच्याबाबत जास्त माहिती आपल्याला सर देणारच असतील. नेहमीप्रमाणे वेळेची मर्यादा आहे त्यामुळे जास्त वेळ मी घेत नाही व इजाजत सांगते. आपल्याला या कार्यक्रमाचा लाभ व्हावा याची विनंती. धन्यवाद सावंत मॅडम. खूप मोजक्या शब्दात आपण कार्यक्रमाची रूपरेषा समजावली. आता मी आपल्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे, मुख्य वक्ते माननीय ॲडव्होकेट विलास नाईक सर तसेच आजच्या कार्यक्रमाकरता लाभलेली प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट श्रीराम ठोसर साहेब यांचा परिचय करून देण्याची विनंती माननीय ॲडव्होकेट अक्षरा देशमुख मॅडम पाली बार असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत त्यांना करते. नमस्कार सगळ्यांना. आज आपल्याला अधिवक्ता परिषदेला ज्येष्ठ विधिज्ञ मार्गदर्शन करणार आहेत ॲडव्होकेट विलास नाईक सर यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. आपल्या 38 वर्षाच्या व्यावसायिक कालावधीमध्ये त्यांनी अनेक दिवाणी व फौजदारी प्रकरणे हाताळलेली आहेत. तसेच ते जिल्हा सरकारी वकील म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजलेली आहे. लोक न्यायालयाच्या माध्यमातून लोकांना जास्तीत जास्त लवकर व सामंजस्याने नुकसान भरपाई देण्याचे काम त्यांनी केलेले आहे. तसेच विलास नाईक साहेबांनी केवळ वकील नसून ते रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध समाजसेवी व्यक्तिमत्व आहेत. तसेच विलास नाईक सर यांचा एक YouTube चॅनल आहे. त्यावरून त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 80 विविध विषयांवरची नवीन वकिलांना उपयोगी पडतील अशी व्याख्याने दिलेली आहेत. तसेच वाई, नाशिक, कल्याण, बेलापूर अशा विविध न्यायालयात त्यांनी कायदेविषयक मार्गदर्शन देखील केलेले आहे. वकिली क्षेत्रातील अनुभवावर आधारित त्यांचे मुख्यत्वे करून लिखाण असते. आजपर्यंत आंबेचा पूल, बेनिफिट ऑफ डाऊट, बसवे 12 अशा तसेच चांगल्या अशा फौजदारी खटल्यांवर आधारित कादंबऱ्या नवीन वकिलांसाठी मार्गदर्शक ठरलेले आहेत. तसेच एक ना धड कळत न पळत, जीवन सुगंध, सहज सुचले म्हणून, मनमंदिर, गाव तसं चांगलं, आंबेचा पूल, बेनिफिट ऑफ डाऊट, शब्द 12 करून डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर लक्षणीय साहित्य पुरस्कार, तसेच सरांनी अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपला कामाचा ठसा उमटवलेला आहे. तसेच ते ज्येष्ठ वकील म्हणून आज आपल्याला नवीन फौजदारी कायद्यांवर मार्गदर्शन करणार आहेत. ॲडव्होकेट विलास नाईक हे एक उत्कृष्ट लेखक असून आतापर्यंत त्यांची 10 विविध विषयांवरची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी अनेक साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत. रायगड भूषण पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित केलेले आहेत. तसेच आपल्या बारचे सन्माननीय ज्येष्ठ वकील कैलासवासी दत्ता पाटील यांच्या नावाने देण्यात येणारा विशेष पुरस्कारही त्यांना देण्यात आलेला आहे. राजा राजवाडे साहित्य पुरस्कार, अंकुर साहित्य पुरस्कार, अनेक महत्त्वाचे गुण खटले त्यांनी जिल्हा सरकारी वकील व विशेष सरकारी वकील म्हणून चालविलेले आहेत व त्यात त्यांनी आरोपींना शिक्षा मिळवण्यातही यश मिळालेले असे आपल्याला हे ज्येष्ठ अधिवक्ता परिषदेला वक्ता लाभलेले आहेत. तसेच आपल्याकडे आपल्या अधिवक्ता परिषदेचे कोकण प्रांताचे सचिव श्रीराम ठोसर सर हेही आलेले आहेत. ते गेल्या 12 वर्षापासून वकिली करत आहेत. भारत सरकारचा रायगड जिल्ह्याचे अतिरिक्त सरकारी वकील म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. तसेच ते आपल्या अधिवक्ता परिषदेचे कोकण प्रांताचे सचिव, त्यांचं कार्यक्षेत्र पालघर ते सिंधुदुर्ग पर्यंत आहे. ठाणे रत्नागिरी जिल्हा अधिवक्ता परिषदेचे ते पालक आहेत. मुंबई विद्यापीठाचा सुवर्ण पदक विजेता वक्ता त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. वाल्मिकी रामायणाचा विशेष अभ्यासक ते आहेत. तसेच रामायण, महाभारत, पुराण ग्रंथ, संत छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्य सावरकर, स्वामी विवेकानंद इत्यादी विविध विषयांवरील व्याख्याता प्रवचनकार म्हणून त्यांची ओळख आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाला महत्त्वपूर्ण उपस्थिती लाभलेली व्यक्ती की ज्यांनी आपला वेळात वेळ काढून आज आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली असे अधिवक्ता परिषद कोकण प्रांत सचिव माननीय ॲडव्होकेट श्रीराम ठोसर साहेब यांना मी त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते. हॅलो, आवाज ऐकू येतोय? वक्ता म्हणून परिचय करून दिला असला तरी आज प्रमुख उपस्थिती असा शब्द आहे, त्याच्यामुळे फार बोलायचं नाहीये याची मला पूर्ण जाणीव आहे. आपण सगळेजण विलास नाईक सरांना ऐकायला जमलेलो आहोत. फार वेळ न घेता अधिवक्ता परिषदेबद्दल एक 5-7 मिनिटं काही माहिती सांगण्याचा प्रयत्न आहे. सगळ्यात आधी खूप मनापासून अभिनंदन करतो की अख्ख्या कोकण प्रांतामध्ये पालघरपासून ते अगदी वेंगुर्ल्यापर्यंत जे 2 छोटे भाग लक्षणीय कामगिरी करतायत, त्यात आपल्या पाली आणि रोहा यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. रोह्यामध्ये सातत्यपूर्ण आपण चांगले कार्यक्रम घेत असतो आणि ईश्वराची अशी कृपा आहे की एका सरस्वती पुत्राच्या मार्गदर्शनानं आपण रोह्याच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांचं नाव आपल्याला सांगायला नको, सावंतसाहेब पहिल्या खुर्चीमध्ये बसलेले आहेत. आपण टाळ्या वाजवून भारतीय ज्येष्ठ वकील सावंतसाहेब देखील बाजूला आहेत. त्या दोघांची कृपा या अधिवक्ता परिषदेवरती राहील भविष्यात देखील, अशी मी आशा आणि खात्री व्यक्त करतो. पालीच्या या लोकांनी धारपसाहेब रोहा आणि पाली दोन्हीकडे त्यांचा पाय असतो असा उल्लेख आहे. 9-10 वकील आहेत. अनेक ठिकाणी लोक म्हणतात की आमच्याकडे 90 लोकच आहेत, 110 लोकच आहेत, प्रांतात किती लोक येतात, तेवढा मोठा कार्यक्रम आम्ही कसा घेऊ शकतो. तर पाली अधिवक्ता परिषदेनं पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत जमलेल्या वकिलांचा एक मोठा कार्यक्रम त्यांच्या गावात घेऊन अख्ख्या कोकण प्रांताला एक आदर्श घालून दिला. अशा या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या दोन्ही अधिवक्ता परिषदेला मी प्रथम मनापासून नमस्कार करतो की तुम्ही काम करता म्हणून मला जरा सगळीकडे कॉलम स्टार्ट करून करताय. थोडंसं पुढे येऊयात. आता अधिवक्ता परिषद म्हणजे काय आहे संस्था? बारला काही पॅरल म्हणून तुम्ही काही चालवताय का, असे प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित होतात. तर नीट लक्षात घेतलं पाहिजे की आपण बारला पूरक असं काम करत असतो, सहकारी म्हणून काम करत असतो. बार पुढे अनेक समस्या आहेत, प्रश्न आहेत, अनेक कामं आहेत. आता व्हेरिफिकेशन चाललंय, लिगल एडचे कार्यक्रम असतील, म्हणजे जो करता पुरुष असतो त्याला पहिला पोटापाण्याची व्यवस्था नीट करायला लागते. तर बारची भूमिका ती असते की वकिलांनी जे अगदी प्राथमिक आवश्यक आहे ते बारनं केलं पाहिजे. त्याच्यात बार बऱ्याचदा व्यस्त असतो. त्याच्या पलीकडे जे काही विषय होतात, सामाजिक विषय असतील, सांस्कृतिक विषय असतील, वकील म्हणून घडवण्यासाठी असतील, तर ते कोणीतरी हाताळले पाहिजे. त्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती असेल, देशप्रेम असेल, चांगले नवीन वकील ज्युडिशरीमध्ये तयार करण्याचं काम असेल, तर हे विषय सुटून जाऊ नयेत म्हणून अधिवक्ता परिषद अखिल भारतीय स्तरावरती काम करते.
गेल्या महिन्यातच मी एका पुण्याच्या वर्गामध्ये सामील झालो होतो. राष्ट्रीय स्तरावरचा वर्ग होता. माझी अशी स्वतःची अशी धारणा होती की भारतभरातून प्रतिसाद देत मोठ्या राज्यातनं, मद्रासमधनं, दिल्लीमधनं वकील येतील. पण मी चित्र असं पाहिलं की आम्ही जे 150-150 वकील निमंत्रित होतो देशभरातनं, तर भारतातल्या प्रत्येक राज्यामधनं अधिवक्ता परिषदेचे कार्यकर्ते एकवटले होते. म्हणजे अगदी महाराष्ट्र, गुजरातपासून ते ईशान्य भारतातली जी छोटी छोटी 7 राज्य आहेत तिथपर्यंत, आणि तमिळनाडू आणि केरळमधनं पासून ते काश्मीर खोऱ्यामध्ये जिथे आता सेन्सिटिव्ह परिस्थिती आहे तिथे प्रॅक्टिस करणारे वकील देखील या अधिवक्ता परिषदेशी जोडले. 2 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावरती एक राष्ट्रीय अधिवेशन झालं. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते, हायकोर्टाचे वेगवेगळे न्यायाधीश होते. हे तर आपण समजू शकतो. वैशिष्ट्य असे अधिवक्ता परिषदेचं की भारतालगत जी सगळी राष्ट्र आहेत, नेपाळ असेल, भूतान असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, त्याचे न्यायिक प्रतिनिधी देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित होते. म्हणजे जगभरामध्ये न्यायाविषयक काय काम चाललंय आणि भारतामध्ये आपल्याला काही चांगलं त्यातलं घेता येईल का, असा सगळा विषय अधिवक्ता परिषद हाताळते. मी हे सगळं सांगितल्यानंतर एक मुद्दामून सांगतो की माझा सर्वसामान्य सहकारी वकील बांधव आहे, जो नव्याने स्वप्न घेऊन या वकिली क्षेत्रात येऊ इच्छितो. तो म्हणतो की तुम्ही मला देश फिरवून आणता. मला प्रश्न आहे, महिना संपल्यानंतर माझ्या पाकिटात 7,000 रुपये गोळा होतील की नाही. ही त्याची भावना अगदी प्रामाणिक असते. वकिली क्षेत्रातली आव्हानं वाढत आहेत, समस्या खूप वाढत आहेत, वकिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढतीये. मी जेव्हा वकील झालो तेव्हा आम्ही 300च्या आत असू अलिबागमध्ये, 250 वकील असू. 12 वर्षामध्ये परिस्थिती अशी आहे की 600च्या वरती वकील झाले. काम दुप्पट ते वाढलेलं, काम अर्धवयची वेळ आली. अशा स्थितीमध्ये आपण स्वाभाविकपणे चित्र काय बघतो की काम कमी आहे, विशिष्ट काम आहेत ती काही सिनियरकडेच आहेत आणि ज्युनियर वकिलांना काही नीट काम नाही. बघतो इकडे तिकडे वळतो, पैसे मिळवण्याचे शॉर्टकट शोधून काढतो. तर माझं त्यावरती उत्तर नेहमी असं असतं की एखादा माणूस चोरी डकेती करून 10-15 हजार रुपये कमवतो, ते असं का घडतं. तर आपण लॉमध्ये एक रिफॉर्मेशन थेरी शिकतो की माणसाला स्वतःवरती चांगलं काम करून पैसे कमवण्याची स्वतःचा आत्मविश्वास संपलेला असतो तेव्हा तो वाम मार्गाला जातो. म्हणून जी नवीन मुलं या ज्युडिशरीमध्ये येतील, न्याय व्यवस्थेत येतील, वकील होतील, त्याला स्वतःच्या पायावरती भक्कमपणे उभं करता येईल अशी काहीतरी ट्रेनिंगची व्यवस्था आपण सुरू केली पाहिजे. सिनियर वकील आपल्याला मार्गदर्शन करत नाहीत तर तसा वेळच नसतो. कुठलाही सिनियर वकील आपण 9:30-10ला ऑफिसमध्ये गेलो की पक्षकार भेटायला आलेले असतात, 11 वाजता कोर्टाचा पुकारा सुरू होतो. त्याच्यामुळे त्यांना जरी इच्छा असली की आपण काही शिकवावं तरी वेळेच्या दृष्टीने शक्य होत नाही. आणि बऱ्याचदा अशी भावना राहते की मुलांना शिकण्याची पण इच्छा नाही. तर यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून आपण स्टडी सर्कल, जसं आज व्याख्यान होणार आहे तसं पूर्ण देशभर प्रयत्न करतो. भारतभरात नवीन फौजदारी कायदे लागू झाले. मला सांगायला अभिमान वाटतो की बाकी व्यवस्था काय करत होत्या माहित नाही, पण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 500च्या आसपास कार्यक्रम आपले अधिवक्ता परिषदेतर्फे नवीन फौजदारी कायदे काय आहेत हे सांगण्यासाठी झाले. अगदी फार लांब नको बोलायला, माणगावचे काही वकील आज येणार होते असं मला कळलं होतं. माणगावमध्ये आपण एक कार्यक्रम केला. प्रांताचा जो वर्ग झाला त्याला जोडून भारत साहेबांनी आणि पालिका वकिलांनी सूचना केली. त्याप्रमाणे तपन खत्ते वकील साहेबांनी एक नवीन CRPC वरती एक लेक्चर घेतलं. अलिबागला नाईक सरांनीच मार्गदर्शन केलं. उदय बालुंजीकर सरांना आपण पनवेलमध्ये बोलवलं आणि इथे हा विलास नाईक सरांचा कार्यक्रम होतो. तर शक्य तितक्या जास्तीत जास्त लोकांमध्ये कायदेविषयक जनजागृती म्हणजे जागृती होईल या दृष्टीने आता आपण प्रयत्न करतोय आणि त्याचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. एक पद्धत आपण पण इथे विकसित करू शकतो की अलिबागला आम्ही करतो की अनेकदा होतं असं. परवा रत्नागिरीला वर्ग झाला, रत्नागिरीत देखील हा विषय आम्ही मांडला. रत्नागिरी जिल्ह्यातून 150च्या वर वकील उपस्थित होते. भडक साहेब नावाचे हायकोर्टाचे सिनियर काउन्सिल उपस्थित होते. त्यांनी लेक्चर पूर्ण केल्यानंतर विचारलं की काही प्रश्न असतील तर विचारा. आपण काय छानपैकी बसलेलो असतो ना, एकदम असं खडबडून जागे की अरे काय झालं एकदम, तर कोणाचाही हात वर आला नाही. मग जे नेहमी बोलणारे वक्ते असतात त्यांची ठेवणीतली वाक्य असतात की कोणाला काही प्रश्न नाहीये म्हणजे 2 अर्थ होतात त्याचे, की सगळ्यांना सगळं कळलेलं आहे किंवा कोणाला काहीच कळलेलं नाही. तर वक्ता ठेवणीतला हा विरोध करतो आणि जागेवर जाऊन बसतो. थोडंसं मुळाशी गेलं तर आपल्या असं लक्षात येईल की माझा ज्युनियर वकील बांधव आहे तो भेदारलेला असतो की मी हात वर करून शंका विचारली तर बाकी सगळेजण मिळून माझी चेष्टा करतील की किती बाळगत प्रश्न विचारतो, याला एवढं सुद्धा कळत नाही का. तर अशी माझ्या कुठल्याही ज्युनियर सहकार्याची चेष्टा होऊ नये म्हणून एकतर आधी व्हॉट्सअपवरती प्रश्न मागवावेत, चिठ्ठीमधनं प्रश्न मागवावेत आणि ते वक्त्यापर्यंत आधी पोहोचवावेत. त्यातून कामाला आणि व्याख्यानाला एक सुरळीतपणा येतो असा देखील आपण प्रयत्न करतो. स्थानिक गरजा लक्षात घेऊन मला लोक सांगतात की आमच्या इथे एक विषय पाहिजे. कुठला पाहिजे तर लांजामध्ये सांगितलं, अजून पुढे दापोलीत सांगितलं की आर्टिकल
226 आणि 27चा स्कोप काय तो नीट समजून सांगा. अरे म्हटलं माझा जो नवीन वकील येणार आहे त्याला वाटपाचा डावा सांगायचा आहे, एखादी क्रिमिनलची 138ची केस चालवायची. त्यामुळे अधिवक्ता परिषद म्हणून काम करताना आपण एक भान ठेवतो की जी नवीन पिढी या व्यवसायामध्ये येऊ इच्छिते त्यांना उपयुक्त होईल असंच काहीतरी केलं पाहिजे. समारंभ केला, छानपैकी फोटो काढले आणि आम्ही कसं काम करतोय हे मिरवलं, ह्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही. प्रॅक्टिकली काहीतरी उपयुक्त असं आपण काम केलं पाहिजे. आता तंत्रस्नेही होण्याचं एक मी आवर्जून सांगेन की व्हॉट्सअप आणि फेसबुक सगळे वापरत असताना प्रामाणिकपणे हो बोला. आता काही कोर्टासमोर नाही तर आपण बाथरूममध्ये बसलो, खरं बोलायला काही हरकत नाही. तसंही खरंच बोलतो आपण सगळे. प्रामाणिकपणे सांगायचं तर मी पण वापरतो. पण एक आपण असं करू शकतो का की व्हॉट्सअप आणि फेसबुकला काहीतरी टायमर लावले की 15 मिनिटं अर्धा तास याच्यापेक्षा जास्ती वापरणार नाही. वर्डिक्टम सारखे ॲप आहे, लाईव्ह लॉग सारखे ॲप आहे, हे आपण वापरायला सुरुवात करूया का? चॅट जीपीटी किती जण वापरतात आपल्यापैकी? जेमिनी किती जण वापरतात? चांगली ॲप आहे की ज्याचा आपल्याला चांगल्या प्रॅक्टिससाठी उपयोग होऊ शकतो, त्याच्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागत नाही. मोबाईलवरती काय काय करण्यापेक्षा या चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. चर्चा बारूमध्ये बसल्यावरती बऱ्याचदा होती. अरे तो किस्सा ऐकलास का? तो मध्य प्रदेशचा साहेब हायकोर्टाचा कसा एका वकिलाचा असत होता. आपण थोडंसं आपली विचारांची दिशा बदलली तर नाईक सर धारप सर त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली तर त्यांच्याकडे पर्याय नव्हता. सावंत साहेब देखील सांगतील, सानप साहेब देखील सांगतील की एखादा चांगला युक्तिवाद हायकोर्टाचा वकील कसा करतोय हे जर ऐकायचं असेल तर आपल्याला खास सुटी काढून मुंबईला जाऊन बसलं पाहिजे तर आपल्याला कळेल. टेक्नॉलॉजीमुळे झालंय असं की जगभरातला चांगला वकील, देशभरातला चांगला वकील कसा आर्ग्यू करतो हे आपण घर बसल्या बघू शकतो. तर त्यात विनोदी काय आहे, चेष्टा मस्करी काय झाली हे बघण्यापेक्षा त्यांच्याकडे बघून मी माझं प्रेझेंटेशन स्किल कसं डेव्हलप करू शकेन ही जर एक आपल्या विचाराला दिशा दिली तर आपला ग्रामीण भागातला वकील देखील खूप चांगली प्रभावीपणे वकिली करू शकतो. अधिवक्ता परिषद त्यासाठी कार्यरत आहे. उपदेश म्हणून काही बोलण्यात अर्थ नाही. तर हे सगळे डेव्हलपमेंट होण्यासाठी जर काही कार्यशाळा आयोजित करायची असेल, काही उपक्रम घ्यायचे असतील तर स्थानिक अधिवक्ताच्या परिषदेच्या पुढाकाराने, स्थानिक बारच्या पुढाकाराने आपण ते निश्चितपणे आगामी काळात करू. भाषण देणार नाही असं जरी म्हटलं तरी बऱ्यापैकी भाषण झालेलं आहे. पुस्तकातून, चॅट जीपीटी मधनं, जेमिनी मधनं, नेटवरती सर्च करून जी माहिती मिळेल त्याला अनुभवाची जोड नसेल. अनुभवाची जर आपल्याला जोड हवी असेल तर समोर जे दोघंजण बसले आणि बारचे जे सिनियर वकील आहेत त्यांच्या चरणाशी लीन होऊन, भारतीय परंपरा गुरुचरणी लीन होऊन ज्ञान अर्जन करायला सांगते तर निश्चितपणे मला खात्री आहे ते आपल्याला मार्गदर्शन करतील. तोही सर्व भाव आपण या ज्युनियर वकिलांनी आत्मसात करूया अशी एक सर्वांना विनंती करतो. मुद्दामून एक आठवण करून देतो, महिला वकील चांगल्या संख्येने आहेत. येणारं चित्र असं आहे, आता 1000 पैकी 300-400 महिला असतील तर आगामी 10 वर्षामध्ये स्थिती अशी असेल की 1000 पैकी 600 महिला वकील कोर्टामध्ये काम करत असतील. तर त्यांनी गुणवत्तापूर्ण काम करणं. आज आमचे सिनियर अलिबाग कोर्टात गेले त्याच्यामुळे तारीख द्या साहेब असं सांगण्याची वेळ त्यांच्यावर नाही येणार. या दृष्टीने देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे. मुद्दामून आठवण करून देतो, सुप्रीम कोर्टाचा लोगो आहे त्याच्यामध्ये एक ब्रीद वाक्य आहे. ते काय कोणी सांगू शकेल? येतो धर्मस्ततो जया. महाभारतातलं हे जे संस्कृत वचन आहे ते गांधारी मातेच्या तोंडी आहे. म्हणजे एका महिलेनं जे तत्वज्ञान त्या काही प्रसंगात सांगितलं ते सुप्रीम कोर्टाला ब्रीद वाक्य म्हणून वापरावं असं वाटतं. आता स्वाभाविकपणे चिंतन केलं पाहिजे, येतो धर्मस्ततो जया म्हणजे कुठला धर्म अपेक्षित आहे आपल्या सुप्रीम कोर्टाला? हिंदू धर्म, इस्लाम, ख्रिश्चन, जैन, कुठला धर्म अपेक्षित आहे? तर तो धर्म जो अपेक्षित आहे त्या धर्मावरती अधिवक्ता परिषद काम करते. अधिवक्ता परिषदेचं ब्रीद वाक्य न्याय मम धर्म हा, आणि सुप्रीम कोर्टाला न्याय हाच धर्म अपेक्षित आहे. आपण सगळ्यांनी तो वाढीस लागेल यासाठी सामूहिक रीतीनं प्रयत्न करायचे. तुमच्या सगळ्यांचा आतापर्यंतचा पाठिंबा खूप चांगला मिळत आलाय. या पुढे देखील भविष्यात निश्चितपणे तो मिळेल याची खात्री व्यक्त करतो. मला जे सांगायचं होतं ते पूर्ण करतो. आणि विलास नाईक सर इथे उपस्थित आहेत. आम्ही म्हणतो आमच्या अधिवक्ता परिषद रायगडचे स्टार वक्ते आहेत. आजच्या दिवशी त्यांनी सांगितलं तरी आमच्या प्रेमाखात्यावर ते एखादा विषय नक्की मांडली. परिचय करून देताना मी सांगायचं विसरलो, पण शब्द 12 ते खून खाटल्यावरची कादंबरी आहे. सरांचं वैशिष्ट्य असं की सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अभय ओक साहेब यांच्या हस्ते सरांच्या कादंबरीचे प्रकाशन झाले. तर युट्यूब चॅनल असेल किंवा गाडी घोडा काढून पेट्रोल खर्च करून वरती कुठे हॉटेलला थांबलो तरी बिल त्यांना भरायला लावणार. हे सगळं का? तर आमची नवीन पिढी सक्षम रीतीनं त्यांनी वकिली केली पाहिजे हा त्यांचा भाव आहे.
तर त्यांच्या सिनियरिटी बरोबरच त्यांची जी ही नव्या पिढीबद्दलचा भावना आहे, कृतज्ञता आहे, त्याच्याबद्दल मी त्यांना प्रणाम करतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. आता आजच्या कार्यक्रमाला आमच्या एका विनंतीला मान देऊन एवढं मोठं व्यक्तिमत्व त्यांचे व्यस्त दिनचर्येतून वेळात वेळ काढून केवळ आपलं ज्ञान व मार्गदर्शन इथपर्यंत पोहोचवण्यासाठी तळमळीने आलेले आहेत. आता ज्यांच्या मार्गदर्शनाची अभ्यासपूर्ण वक्तृत्वाची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत आहोत, अशा आजचे प्रमुख वक्ते माननीय ॲडव्होकेट नाईक साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपले अमूल्य मार्गदर्शन आम्हाला करावे. सन्माननीय व्यासपीठ, या दहावीर क्षेत्रामध्ये माझं हे तिसरं व्याख्यान होत आहे. पहिलं व्याख्यान वकिली व्यवसायावरच सार्वजनिक वाचनालयात आपण शारदोत्सवात केलं होतं. सावंत साहेब, आपण सर्वांनी इथे एक मोठी कॉन्फरन्स घेतली होती, लिगल कॉन्फरन्स घेतली होती. रायगड जिल्ह्यातली ती एक सर्वात मोठी झालेली लिगल कॉन्फरन्स होती. आणि आज व्यवसायाच्या निमित्ताने सुद्धा या बारमध्ये मी आलेलो आहे. माझे गुरु मित्र असतील, गुरु व्यावसायिक असतील, गुरु बंधू असतील, त्याच्यामध्ये सानप आणि सावंत साहेब इथे आज हजर आहेत. मी सुरुवातीला एका आदरणीय व्यक्तिमत्वाचा उल्लेख करून पुढे सरकणार आहे. आपल्या बारला इतिहास आहे रोहाला. ही इमारत होण्यापूर्वी सुद्धा रोह्यामध्ये उत्तम न्यायदान व्हायचं. खऱ्या अर्थाने भारतरत्न असलेले सी.डी. देशमुख आपलेच, आणि त्यांचे बंधू वाय.डी. देशमुख हे युक्तिवाद करताना त्यांनी इथे प्राणक्रमण केलेलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामधलं ते एकमेव असं त्यावेळेचं उदाहरण होतं की छातीत दुखत असताना सुद्धा युक्तिवाद दिवाणी दाव्याचा ते करत होते आणि त्यातच त्यांचा अर्थ झाला. हा रोह्याचा इतिहास आहे. नवीन वकिलांनी हे माहीत करून घेणं गरजेचं आहे. रोह्याबद्दल मी बरंच बोलू शकीन. नवीन वकिलांसाठी सुरुवात मी वेगळ्या पद्धतीने करतो. माझा विषय पूर्णपणे वेगळा आहे. वकिलांसाठी लिहितो, वकिलांसाठी बोलतो, हे फार काही महत्वाचं नाही. पण वकिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काहीतरी योगदान करतो हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. मीही इयत्ता 8वी मध्ये ABCD शिकलोय. तोपर्यंत मी जिल्हा परिषदेच्या शाळेत अनुवाणी एका वर्गात 3-3, 4-4 वर्ग भरतात अशा मराठी शाळेत एकदम दुर्गम भागात शिकलेलो आहे. वडील तहसीलदार असताना सुद्धा या परिस्थितीत आम्ही शिकलो. आम्ही त्याच गावात शाळा स्थापन केली. आज तिथे मोठं हायस्कूल झालंय, ते तालुक्याचं ठिकाण झालंय, तिथे न्यायालय झालंय. रोहा त्या मानाने खूप प्रगतीपथावर तेव्हा होतं. आणि या पुण्यभूमीतलं 10वी नगरीतले तुम्ही वास्तव करणारे नवीन वकील आहात. त्यामुळे मी मराठी शाळेत शिकलोय. मला इंग्रजीमध्ये बोलता येत नाही, मला इंग्रजीमध्ये ड्राफ्टिंग करता येत नाही, मला इंग्रजीमध्ये नोटीस देता येत नाही, अपिलाचा ड्राफ्ट करता येत नाही. अलिबागला मॅटर गेलं तर मी घेतलेली क्रॉस त्यांना आवडेल की नाही, उद्या पुढे मुंबईला जर हायकोर्टात मॅटर गेलं तर खालच्या कोर्टात कोणी चालवलं होतं, हा जो न्यूनगंड असेल तर तो पहिला काढून टाका. कारण तुमच्याच पाऊल वाटेवरून आम्ही गेलो. आज महाराष्ट्रामध्ये कुठेही खून खटला असेल तर ज्या आत्मविश्वासाने आम्ही लढतो, तो आत्मविश्वास माझ्या मातृभाषेमुळे आलाय, या अभिजात भाषेमुळे आलाय. त्यामुळे आपण मातृभाषेवर प्रेमच केलं पाहिजे आणि ज्या भाषेवर आपलं प्रबळ प्रेम आहे अशा भाषेतच मांडलं पाहिजे, या ठाम मताचा मी आहे. त्यामुळे आजही मी मुंबईतही सेशन केस चालवताना पूर्णपणे मराठीत चालवतो. युक्तिवाद सुद्धा मराठीत करतो, लेखी युक्तिवाद सुद्धा मी मराठीत करतो. आणि मला त्याचं कोणतंही वैगुण्य वाटत नाही. किंबहुना माझ्या यशाची गुरुकिल्ली किंवा मुख्य सूत्रच ते आहे. या नोटवर आज मी माझं जे काय व्याख्यान आहे ते सुरू करतो.
मला व्याख्यानाला विषय दिलाय नव्या भारताचे नवे फौजदारी कायदे. काहीतरी वेगळा विषय आहे. हिंदुस्थान तोच आहे, भारत भूमी तीच आहे, तरी नवा भारत असा शब्द दिलाय. कदाचित कोसर साहेबांना त्यामागे काहीतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे काहीतरी वेगळं वाटत असेल आणि ते खरं आहे. सुरुवात करताना सांगतो या सगळ्या कायद्यात कालचा कायदा 30 जूनचा कायदा आणि 1 जुलैचा कायदा एका रात्रीत एवढा बदलला का? काय नक्की बदललं? काल रात्री मी जेव्हा पुन्हा एकदा चाललं तेव्हा सुविध पत्नीशी बोलताना मला एक वेगळा प्रकर्ष जाणवला. तिथून मी आज सुरुवात करतोय. 302 बोलल्यानंतर पहिल्यांदा काय येतं? फाशी. तो जुना कायदा. आजच्या 302 मध्ये काय आहे? लोक न्यायालय पुकारायला उभा राहा, ही तुझी शिक्षा. एसटी स्टँडवर वाहतूक नियमन कर, ही तुझी शिक्षा. 2 कायद्यातला फरक एका वाक्यात आहे. म्हणजे असं आहे का की आजच्या कायद्यात फाशी नाही, आज जन्मठेप नाही, तर आहे, पण वर्गीकरण वेगळं झालंय. बदललेल्या सामाजिक परिस्थितीचं भान ठेवून हे कायदे लिहिले गेले आणि म्हणून या कायद्याचा अभ्यास करताना मूळ सूत्राचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. आणि हे एकदा सूत्र कळलं की हे पुस्तक अत्यंत सोपं आहे. पूर्वीचं 3 in 1 आणि आत्ताचं हे 3 in 1 याच्यात काहीही फरक नाही. तुमच्या सोयीसाठी जुने सेक्शन काय होते, नवीन सेक्शन काय आहे हे लिहिलेले आहे. जुन्या सेक्शन मधले कोणते सेक्शन गाळलेले आहेत, नवीन सेक्शन मध्ये ते का गाळलेले आहेत याची कारणमीमांसा थोडक्यात परिशिष्टात दिलेली आहे आणि तिथे जागा रिकामी ठेवली. पण तेवढे पहिले तुम्ही अभ्यासले की हे गाळलेल्या जागा आपण बघून घेऊया तिन्ही कायद्यांमध्ये, की कळेल की नवीन कायद्यामध्ये जुने कायद्यातले कोणते कोणते सेक्शन कोणत्या संकल्पना काढून टाकल्या. उदाहरणार्थ राजद्रोह. आणि म्हणून लॉर्ड मॅकॅनले इथे विचार करावा लागतो. एक 1856 मध्ये तुम्ही जा, स्वातंत्र्याचा पहिला उठाव झाला. सत्ता इंग्रजांची होती. त्यांना असं लक्षात आलं की या देशावर मला अधिराज्य करायचं असेल, आम्हाला सत्ता गाजवायची असेल, माझा साम्राज्यवाद जोपासायचा असेल, तर या देशाचे कायदे बदलायला पाहिजे. शिक्षणासाठी सुधारणा करण्याला आलेला लॉर्ड मॅकॅनले परत लंडनला जातो आणि भारतासाठी विशेष कायदे बनवतो आणि त्या कायद्यामध्ये संपूर्णपणे वसाहतवाद आणि साम्राज्यवाद डोकावतो. मग त्याच्यात राजद्रोह येतो, देशाविरुद्ध युद्ध पुकारणारा ही संकल्पना येते आणि मग स्वातंत्र्यवीर, स्वातंत्र्य योद्धे जे कोण आहेत त्यांना जास्तीत जास्त शिक्षा येते. आपल्या टिळकांना सुद्धा त्या शिक्षेला सामोरं जावं लागतं, सावरकरांना सुद्धा सामोरं जावं लागतं. स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष तेच कायदे आले आणि त्यालाच आपण आदर्श मानत आलो. पण मुळात कायद्याची संकल्पना होती की साम्राज्यवाद जपण्यासाठी माझा दहशतवाद कायद्याद्वारे असला पाहिजे. म्हणून हे सर्व कायदे शिक्षा करणारे होते आणि आताचे जे कायदे आहेत त्यामध्ये शिक्षा हा शब्द गेला. तो इंडियन पिनल कोड राहत नाही. त्यामुळे मग भारतीय न्याय संहिता असेल, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल आणि भारतीय साक्ष अधिनियम असेल, यामध्ये मूळ संकल्पना हीच आहे, रिफॉर्मेशन. आणि मग या प्रवाहात पुढे जाताना आपल्याला लक्षात येईल की नागरी सुरक्षा याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत. बरं, हे रात्रीत एकाच गोष्ट झाले का? 75 वर्षात कुणी विचार केला नाही का? तर गेली 75 वर्ष लॉ कमिशन यावर गांभीर्याने विचार करत होतं. सुदैवाने तो आता 2023 ला विचार पूर्ण झाला, अस्तित्वात आला. त्यासाठी न्यायमूर्ती वर्मा समिती यांनी विशेष सूचना केल्या होत्या. आणि मग त्यामुळे आपण जेव्हा सीआरपीसीचा विचार करतो तेव्हा लक्षात येईल
की हा 1898 पासून जो कायदा आला होता, 1973 साली जो सुधारला होता, त्याच्यामध्ये या सुधारणा करताना काही महत्वाच्या गोष्टी आल्या. आणि म्हणून अगदी संक्षिप्त स्वरूपात विचार करताना आपण सीआरपीसी कडे जाताना काही गोष्टी विचारात घेणार आहोत. तर मूळ उद्देश असा आहे की दंड नव्हे न्याय. या संपूर्ण सीआरपीसीची रचना आता न्याय कसा दिला जाईल. मी दंड दिला म्हणजे क्रिमिनल कंप्लेंट्स कमी होतील, भारतीय फौजदारी खटले कमी होतील असं नाही, तर लोकांना न्याय मिळेल कसा, न्याय दिला कसा जाईल याच्यासाठी ही रचना झाली. आणि म्हणून हा 0 FIR आणि 0 FIR हा सुद्धा वर्मा समितीच्या एका केसनामुळे आलेला आहे. त्यामुळे काही लोक जे राजकीय पद्धतीने या कायद्याकडे बघतात तसं नसून या प्रत्येक कायद्यातल्या ज्या प्रमुख आता मी तरतुदी सांगणार आहे की ज्याच्यावर चर्चा करणं आवश्यक आहे. बाकी कायदा तुमच्या हातात आहे, प्रत्येकाचा अभ्यास झालाय, आता 90 दिवस पूर्ण झाले, त्यामुळे दोषारोप पत्र सुद्धा आता नवीन कायद्याखाली आली, रिमांड्स आले, त्यामुळे तुम्हाला सेक्शन वाचायला मिळाले, चार्ट तुमच्या हातात आहे. त्यामुळे ते मॅथॉडिकल न बोलता मला नेमकं काय सांगायचं आहे तेवढ्या नेमक्या तरतुदी मी फक्त सांगून थांबणार आहे. आणि म्हणून 0 FIR वर आपण बोललं पाहिजे. पूर्वी असं होतं, माझ्यावर अन्याय झाला, मी रोह्यात राहतोय, घटना रोह्यात घडली तर रोह्यातच गेलं पाहिजे. दुसरा पोलीस स्टेशनला गेलं तर पुन्हा तेव्हाही 0 FIR होती, पुन्हा ती चौकशी व्हायची, तो यायला बराच वेळ लागायचा, मध्ये कागद गहाळ व्हायचे. आता तसं नाही. आता ऑनलाईन FIR सुद्धा तुम्ही भारतातून कुठेही कुठल्याही पोलीस स्टेशनच्या संदर्भात करू शकता. अट एकच आहे, ऑनलाईन केल्यानंतर 3 दिवसाच्या आत तुम्हाला FIR वर सही द्यायला, म्हणजे सत्यता पटवण्यासाठी की मीच ती FIR केली होती, माझ्याकडे राहिलेले कागद आहेत ते तुम्ही घ्या आणि माझी FIR रजिस्टर करा. त्या अधिकाऱ्याला ती रजिस्टर करावीच लागते. हा इथला महत्वाचा फरक आहे. वर्मा समितीने ते सांगितलं. त्यानंतर 14 दिवसात त्याची चौकशी करायची आहे आणि तो जर गुन्हा कॉग्निझेबल होत असेल आणि त्याला असं लक्षात आलं की बाबा ही FIR रोहा पोलीस स्टेशनच्या हद्दीतली आहे, तर ती आपोआप ऑनलाईन पद्धतीनेच रोहायला जाणार आहे. मेसेंजर, पाकिट पाठवणारा असं काही नाही. त्यामुळे 0 FIR हे एक अत्यंत महत्वाचं शस्त्र तुमच्या हातात आले. तुम्ही कुठूनही कुठेही FIR दाखल करू शकता आणि या सगळ्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकता. या तिन्ही कायद्यामध्ये आता आपण साकल्याने विचार करणार आहोत. या तिन्ही कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फरक काय, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा बदललेल्या परिस्थितीमध्ये नवयुगाचा, नव भारताच्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर या तिन्ही कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे गुन्ह्याची प्राथमिक चौकशी करताना सुद्धा तुझं ओरिजिनल रजिस्टर आण किंवा तुझे ओरिजिनल हार्ड डिस्क आण असं नाही. जुजबी चौकशी करताना इलेक्ट्रॉनिक तुमच्या हातातला पुरावा, तुमच्याकडे असलेलं व्हॉट्सअपचे चॅट किंवा तुमच्याकडे असलेला ईमेल यावरून सुद्धा प्राथमिक चौकशी होऊ शकते. त्यामुळे हे महत्वाचं आहे की या 14 दिवसामध्ये फक्त आपल्याला तुम्ही तुमच्या भाषेत म्हणता त्याप्रमाणे प्राथमिक चौकशीमध्ये सकृत दर्शनी पुरावा द्यायचा आहे की हो माझी जी केस आहे किंवा माझी जी फिर्याद आहे ती योग्य आहे. यामध्ये आणखीन एक झालं, सेक्शन 41 सगळ्यांनाच माहिती आहे. अटक करताना घ्यायची काळजी ही सुद्धा 2010 साली सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे आली. आता त्याच संपूर्ण व्यवस्थित मांडणी ह्या कायद्यात झालेली आहे. त्यामुळे जवळजवळ गोष्टी त्याच आहेत, पण सुरळीतपणा आणलाय की अटक करताना काय केलं पाहिजे, कोणती बंधनं पाळली पाहिजेत, आरोपीला खरंच प्रत्यक्ष बेड्या घालायची गरज आहे का, अटक करायची गरज आहे का, की फक्त कागदोपत्री अटक दाखवून त्याला चार्जशीट सोबत हजर करता येण्यासारखं आहे, त्याचा गुन्हा किती गंभीर आहे, त्याला पोलीस कस्टडीची गरज आहे का, अशा अनेक गोष्टी आपल्याला या कायद्यात बघायला मिळतात. 2022 मध्ये आणखीन एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि दोषारोप पत्र दाखल करताना अटक करायची की नाही हा एक वाद निर्माण झाला होता. आणि या कायद्यामध्ये आता तुम्ही नोटीस देऊन आरोपीला डायरेक्ट कोर्टात हजर राहायला सांगू शकता. इथे पुन्हा तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपीला अटक न करता व्हर्च्युअल प्रेझेन्सी हा जो प्रकार आहे तो सीआरपीसी पहिल्यांदाच येतोय आणि याच्यामध्ये मालमत्ता जप्तीचे अधिकार आलेले आहेत. मी मुद्दाम धावता आढावा घेताना
आता आपल्याला आरोपीची जी संपत्ती अवैध मार्गाने मिळवलेली आहे त्याच्यावर टाच आणता येते. पूर्वी एवढा सक्षम कायदा नव्हता, अजिबात नव्हता असं नाही. पूर्वीचा कायदा निरुपयोगी होता असं नाही, किंवा पूर्वीचा कायदा भारतीय राज्य व्यवस्थेला पूर्ण विरुद्ध होता असं नव्हतं. उलट त्या कायद्याचं सुद्धा आपण प्रामाणिकपणे कौतुक केलं पाहिजे की इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये आजपर्यंत आपल्याला अत्यंत कमी वेळात दुरुस्त्या कराव्या लागल्या. पण इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्समुळे इतका फरक पडला की आता तो कायदा थोडा ताज्य वाटायला लागला, किंवा प्रत्येक वेळेला ते 65% सर्टिफिकेट आडवं यायला लागलं. प्रायमरी एव्हिडन्स काय, सेकंडरी एव्हिडन्स काय, मग तो सिव्हिल मॅटर असेल, क्रिमिनल मॅटर असेल, कुठेतरी आपल्याला असं वाटू लागलं की केवळ प्रत्येक वेळेला सेक्शन मध्ये दुरुस्ती करून, वाढ करून किंवा रूल्स फ्रेम करून कायदाचं योग्य अंमलबजावणी होणार नाही. म्हणून सुद्धा हा साक्ष अधिनियम बदलावा लागला आणि आत्ताचा कायदा हा नवीन युगाला धरता कायदा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की 90 दिवसामध्ये फिर्यादी आणि आरोपींना त्याच्या विरुद्ध काय तपास झालाय हे आता द्यावं लागतं. पूर्वी ते नव्हतं. आपण आरोपीला चार्जशीटची नक्कल देतो, पण फिर्यादीला सुद्धा ती तपासाची प्रगती कळली पाहिजे अशा प्रकारची एक भावना या कायद्यात आलेली आहे. तंत्रज्ञानाचा तपास, चौकशी आणि खटल्यामध्ये उपयोग हा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये मी पुन्हा पुन्हा सांगणार आहे, कारण आता संपूर्ण माझं पुढचं लेक्चर हे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, शेवटी आपण तालुका पातळीवर काम करणारे लोक आहोत. त्यामुळे माझं आजचा येण्याचा उद्देशच आहे की मला केवळ व्हॉट्सअप येतं, मला केवळ ईमेल बघता येतो इतक्यावर सीमित राहू नका. तुम्हाला आता सीडीआर म्हणजे काय, एसडीआर म्हणजे काय, टॉवर लोकेशन कसं काढायचं, टॉवर लोकेशनमुळे तुमच्या एलएबीचा डिफेन्स कसा सिद्ध करता येतो हे सुद्धा आता जेएमएफसी कोर्टात बघावं लागणार आहे. आणि त्यासाठी टेक्नोसेव्ही होणं, केवळ व्हॉट्सअप येण्या पलीकडे मला या प्रत्यक्ष हॅश व्हॅल्यू म्हणजे काय, हॅश व्हॅल्यू कशी काढली जाते आणि हॅश व्हॅल्यूवरची क्रॉस मला करावी लागणार आहे आता लॉ कोर्टात. मग हॅश व्हॅल्यूसाठी कोणतं सॉफ्टवेअर आहे आणि ते सॉफ्टवेअर लायसन्स सॉफ्टवेअर लागतं. तुम्हाला आठवत असेल बघवे की अलिबागला हॅश व्हॅल्यूवर पहिली जी क्रॉस झाली त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर संपूर्ण क्रॉस झाली. की पोलिसांकडे असलेलं सॉफ्टवेअर जर पायरेटेड सॉफ्टवेअर असेल तर तुमची हॅश व्हॅल्यू चुकू शकते. बेनिफिट ऑफ डाऊट तुम्हाला तिथे मिळू शकतो, पण हे माझ्या गोव्यातल्या बंधू भगिनींना सुद्धा माहिती पाहिजे की केवळ पोलिसांनी हॅश व्हॅल्यू सर्टिफिकेट दिलं, 65चं सर्टिफिकेट दिलं, आता नवीन परिशिष्ट अ मधलं 63 मधलं सर्टिफिकेट दिलं म्हणजे होतं का, तर नाही. तर ते सर्टिफिकेट देताना त्यातले कांगोरे समजून घेणं गरजेचं आहे. जेवढ्या कमीत कमी वेळात आपल्याला सांगता येईल त्याप्रमाणे करायचं आहे. यानंतर सेक्शन 530 आला. याच्यामध्ये सुद्धा ऑनलाईन संपूर्ण समनची बजावणी, वॉरंटची बजावणी, आरोपींबरोबर संभाषण करणं, साक्षीदारांचे जाब जबाब नोंदवणं हे सगळं आता याच्या पुढे शक्य होणार आहे. म्हणजे एखादा साक्षीदार महाडच्याच एका केसमध्ये, बिल्डिंग कोलॅप्स केसमध्ये पहिल्यांदा तो या जुन्या कायद्यामध्ये पण ते केलं की दुबईला असणारा एक साक्षीदार त्या बिल्डिंगचा सुप्रिटेंडंट होता, त्याची व्हीसी वरनं 164 ची जबानी झाली. आता इथे अधिकृतपणे 530 सेक्शन आलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण हे इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान, म्हणजे साक्षीदार येऊ शकत नाही, आरोपी येऊ शकत नाही किंवा समन्स बजावलं जात नाही, ह्याच्यासाठी जे कालहरण होत होतं ते जाणार आहे. आणि त्यामुळे डिजिटल साक्ष हा जो या सीआरपीसीतला महत्वाचा विषय आहे त्याच्यावर तुम्ही स्वतः जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर मी पुढच्या भागात येतोय ते म्हणजे फौजदारी खटल्यांची वेळापत्रक. अत्यंत महत्वाचं आहे. आता तुम्हाला किंवा ज्युडिशियल ऑफिसरला सुद्धा विनाकारण कालहरण करता येणार नाही. कायद्यात काही तरतुदी करण्यात आली आहे की एफआयआर ची कॉपी किती दिवसात द्यायचा आहे, चार्जशीट किती दिवसात द्यायचा आहे, चार्ज किती दिवसात फ्रेम करायचा आहे, त्याच्यासाठी सुद्धा 60 दिवसाची कालमर्यादा आहे. तुम्हाला डिस्चार्ज मागायचा आहे तो सुद्धा 60 दिवसाच्या आत मागायचा आहे. जास्तीत जास्त 90 दिवसापर्यंतची मुदत मिळेल. केवळ वकिलांवर बंधनकारक आहेत का या तरतुदी, केवळ पोलिसांवर बंधनकारक आहेत का, तर नाही. न्यायाधीशांवर पण बंधन घातलंय की एकदा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये न्यायदंडाधिकारी 90 दिवसात निकाल दिलाच पाहिजे. रोजनाम्यात केस लॉ येण्यावर, समोरच्या बाजूनी युक्तिवाद होण्यावर हे जे पळवाटा होत्या त्या जाऊ शकतात जर तुम्ही सज्ञानी असाल तर. तुम्हाला रोजनाम्याच्या नकला मोबाईलवर येत आहेत, तुम्ही त्या रजिस्टर करून जर
अकलनीय डिले होत असेल न्यायदानात तर तो तुम्ही दाखवू शकता. ती तरतूद यामध्ये आले आणि न्यायदानासाठी म्हणजे निकालासाठी जास्तीत जास्त असाधारण परिस्थितीमध्ये 180 दिवसाची मुदत दिली. त्यामुळे अनेक तालुका न्यायालयात, जिल्हा न्यायालयात आम्ही सगळीकडे अनुभव की सिव्हिल अपील ऐकलं, 4 महिने निकाल नाही, जज बदलून गेले, पुन्हा दुसऱ्या जज साहेबांपुढे निकाल, पुन्हा आर्ग्युमेंट होतो, पुन्हा तोही निघून जातो. हे जे दुष्टचक्र आहे ते निदान आपल्या परीने या कायद्याचा वापर आणून करू शकतो. डिस्चार्ज साठी सुद्धा काही विशिष्ट तरतुदी करण्यात आल्या, त्या तुम्ही जरूर अभ्यासा. एकूण जास्तीत जास्त 45 दिवसासाठी तुम्हाला युक्तिवाद संपल्यानंतर, मी मगाशी जे 100 दिले ते 45 दिवस आहे, 180 दिवस नाहीये. 30 दिवसातच तो निकाल द्यायचा आहे आणि न्यायदंडाधिकाऱ्याने दखल जी घ्यायची आहे ती 90 दिवसामध्ये घ्यायची आहे. हे सगळे जे CRPCतले बदल झालेले आहेत ते पहिले अभ्यासून घ्या. मग CRPCचा अभ्यास करताना कौलनिक तक्ता अभ्यासा. हा तक्ता इथे आहे. मी प्रत्येक सेक्शन CRPCचं सांगणार नाही. शेवटी एक महत्वाचं वाक्य मी सांगणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्णपणे जो मनात भाऊ आहे, आता हे कायदे बदलले, पोलिसांना आम्हाला लिहिताना नोटीस देताना सगळे कायद्यांचे सेक्शन बदलून सांगायला लागतील. तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर असतील सेक्शनच्या तर फक्त सेक्शनचा नंबर बदललाय, कन्सेप्ट जवळजवळ 99% त्याच आहे. फक्त काय झालंय, सुसूत्रीकरण, वर्गीकरण योग्य पद्धतीने झाले, ते आधुनिक पद्धतीने झाले, आपल्याला भारतीय न्याय व्यवस्थेला काय उपयोगी आहे त्या पद्धतीने झाले. त्यामुळे ते वर्गीकरण समजून घेतलं. थोडक्यात CRPCतले फक्त तुम्ही चॅप्टर वाचत गेलात, चॅप्टरच्या हेड्स वाचत गेलात. IPC पूर्वीचा आणि आताचा जो कायदा आहे तो कायदा यातले फक्त हेड्स वाचत गेलात तरी तुम्हाला हे वर्गीकरण समजेल. एकदा वर्गीकरण समजलं की फक्त तो संख्येचा खेळ राहतो. पूर्वीचा सेक्शन कोणता आणि आत्ताचा सेक्शन कोणता. त्यामुळे पहिल्या मूळ कन्सेप्ट जे सिनियर लॉयरकडे शिकून घ्यायचं असतं की या शेवटी कन्सेप्ट काय, 120B ची कन्सेप्ट काय होती, 149 ची कन्सेप्ट काय होती, 34 ची कन्सेप्ट काय होती, डिस्चार्ज मध्ये 39 सेक्शनची कन्सेप्ट काय होती, 227 ची कन्सेप्ट काय होती, ती एकदा समजली की फक्त बाटली बदलले, बाकी काय बदललेलं नाही. त्यामुळे फक्त सेक्शन्स नंबर बदलले, कन्सेप्ट तीच आहे, फक्त ती थोडी व्यापक केलेली आहे आणि आधुनिक काळाशी तिने संवाद साधलाय. मी दुसरा कायद्याकडे लगेचच येतोय कारण आपल्याला कमी वेळात जास्तीत जास्त सांगायचं आहे. भारतीय साक्ष अधिनियम, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 अतिशय चांगला कायदा होता. एक भारतीय न्याय व्यवस्थेला त्यांनी सुसूत्रता आणली, इथपर्यंत आपण बोलू शकतो. पण पूर्वी काय न्याय व्यवस्था नव्हती, कौटिल्याचं अर्थशास्त्र नव्हतं किंवा धर्मशास्त्रात अगदी मनुस्मृतीपासून धर्मशास्त्रामध्ये आचरणशास्त्र आहे, दंड दिलेले आहेत, हे सगळे होते. शिवाजी महाराजांनी राज्य केलं नाही, चंद्रगुप्तानी केलं नाही, अशोकाने केलं नाही असं तर नाही. भारताची संस्कृती जगात न्याय व्यवस्थेसाठी प्रसिद्ध होती. मग तरी सुद्धा आपण इंग्रज काळातले हे जे कायदे होते ते आजपर्यंत ठेवले होते. हा जो 1872 पासूनचा कायदा होता त्याच्यामध्ये कालानुरूप बदल व्हायचे होते आणि म्हणून आपल्याला मुख्यतः हा विषय लक्षात घेताना म्हणजे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट बदललेला काय आहे, साक्ष अधिनियम काय आहे, तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पुरावा हा विषय एकदा तुम्ही समजून घेतलात की संपूर्ण साक्ष अधिनियम एका वाक्यात समजू शकतो. आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने पूर्णपणे व्याख्या पाठ केली पाहिजे, ती म्हणजे 2.1 ड बघितलात की तुम्हाला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि नवीन साक्ष अधिनियम यातला फरक कळेल. मी मुद्दामून ती व्याख्या वाचून दाखवते, 2 पद्धतीने व्याख्या वाचवते, एक भाषांतर केलेली व्याख्या आणि जशी आहे तशी, त्यावर तुम्हाला संपूर्ण हा कायदा कळणार आहे. त्याच्यामध्ये 2.1 ड मध्ये दस्तऐवज डॉक्युमेंटची व्याख्या सांगितलेली आहे आणि इथे तुम्हाला पहिला बदल कळतो. दस्तऐवज म्हणजे कोणताही मजकूर अभिव्यक्त किंवा वर्णन केलेला किंवा अक्षराद्वारे, आकृत्यांद्वारे, चिन्हाद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे किंवा त्यांच्या संयोजनाद्वारे व्यक्त केलेला असा मजकूर जो रेकॉर्डिंग करण्याच्या उद्देशाने वापरला जाऊ शकतो. यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड्स याचाही समावेश केला आहे. थोडक्यात पूर्वीचं डॉक्युमेंट आणि आत्ताचं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स यातला जो फरक आहे तो या कायद्यातला फरक. हे एकदा समजून घेतलं की कलम 1 ड
हे तुम्हाला अधिक वेगळ्या पद्धतीने म्हणजे 2-1 ड. आता मी त्यातलं विस्तृतपणे सांगतो ते बघा. लेखन मध्ये काय उपयोग केले तर लिखित दस्तऐवज कुठलाही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, छापील दगडी ठशाने केलेले किंवा कोणतेही छायाचित्र, नकाशा किंवा कोणताही योजना प्लॅन, धातूची किंवा दगडावर कोरलेली नोंद, कार्टून, व्यंगचित्र, ईमेल, सर्व्हर्स, लॉग्स, कॉम्प्युटरवरील दस्तऐवज, स्मार्टफोन संदेश, संकेतस्थळावरील पुरावे आणि ध्वनी मेल्स, डिजिटल डिव्हाइसद्वारे साठवलेले कोणतेही संदेश आणि पुरावे, हे सर्व आपण आता डॉक्युमेंट्स खाली आणलेले आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा ज्याचा अभ्यास अपुरा असेल तो यापुढे दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात यशस्वी वकील ठरू शकणार नाही. तुम्हाला स्वतःचा अभ्यास पाहिजे की प्रायमरी एव्हिडन्स काय आणि सेकंडरी एव्हिडन्स काय. कालपणात वेगळं होतं. 60, 61, 65 आणि 63 जेवढं आपण थांबायचो आणि आपण सहज हरकती घ्यायचो की हार्ड डिस्क नाही, हा सेकंडरी एव्हिडन्स आहे, 65चं सर्टिफिकेट ह्या माणसाने दिले पण याला तो अधिकार नाही कारण तो डिव्हाइसचा कंट्रोल या माणसाकडे नव्हता आणि मग सीडीआर पासून आपण सगळ्याला अडवायचो आणि कोर्ट ते मानायचं. त्यामुळे 65चं सर्टिफिकेटचा त्याच्यावर अभ्यास चांगला, तो कालपर्यंतचा वकील चांगला होता की नाही, तो सेकंडरी एव्हिडन्स पण आडवा घालतो, एक्झिबिट पाडून देत नाही सावंत साहेबांच्या भाषेत. आज तसं नाही. आज आपल्याला त्याच्यात बायफर्केशन करायची वेळ आली आणि इथेच सर्वात मोठी अडचण या कायद्याची आहे. हा कायद्याचा अभ्यास केल्यानंतर अगदी पहिल्या चरणातला आपण अभ्यास करतोय, मला नक्की खात्री आहे की इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये यापुढे अधिक रूल्स फ्रेम होतील. माननीय मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा कुठल्याही राज्याचं उच्च न्यायालय असेल आणि शेवटी सुप्रीम कोर्ट हे रूल्स फ्रेम करणार. व्हॉइस रेकॉर्डिंगसाठी, व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी रूल्स फ्रेम केलेले आहेत. ते केस लॉ आहेत. ते केस लॉ असे बासनात बांधता येणार नाही. हातला जो सेक्शन पर्टिक्युलर 63 आहे याच्यामध्ये प्रायमरी एव्हिडन्स, याच्यामध्ये सेकंडरी एव्हिडन्स आता ऍड झाला, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. त्यामुळे मग इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला सेकंडरी एव्हिडन्स कोणता? जर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स तुम्ही प्रायमरी एव्हिडन्स मध्ये आणलात तर सेकंडरी एव्हिडन्स कोणता? आणि सेकंडरी एव्हिडन्स मध्ये जो पूर्वी 65चं सर्टिफिकेट होतं तसं सर्टिफिकेट इथे दिलेलं आहे दुसरं, मग ते कधी वापरायचं याचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही खास सिनियर लोकांशी चर्चा करणं गरजेचं आहे. अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. सीसीटीव्ही आहे, सीसीटीव्हीचा डीव्हीआर आहे, डीव्हीआरची हार्ड डिस्क आहे, तो प्रायमरी एव्हिडन्स. पण त्याची कॉपी बनवली, त्याची तुम्ही सीडी बनवली तर तो सेकंडरी एव्हिडन्स. म्हणजे पूर्वीची कन्सेप्ट अजूनही तीच आहे. तो पेनड्राईव्हवर त्याच्यानंतर घेतला तो सेकंडरी एव्हिडन्स. आणि मग सेकंडरी एव्हिडन्स पाहिजे असेल तर मग तुम्हाला सेक्शन 63चा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पुरावे कसे सादर करावेत याची नियमावली आलेली आहे. म्हणजे आता कायद्यामध्येच नियमावली आलेली आहे आणि त्याच्यामध्ये विशेष करून ते परिशिष्ट आलेले आहे. आणि ते परिशिष्ट म्हणजे तुमच्या 65 ची पुढची पायरी आहे. मुद्दामून प्रत्येकाने साक्ष अधिनियम जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा साक्ष अधिनियमातलं ते परिशिष्ट आहे ते जरूर बघा. आणि त्या साक्ष अधिनियमामध्ये तुमच्या लक्षात येईल की 65 च्या सर्टिफिकेट शिवाय जास्त कडक सर्टिफिकेट तुम्हाला सर्टिफाय करून द्यायचं आहे की मी कुठल्या डिव्हाइस मधून माहिती घेतली, त्याच्यात मानवी हस्तक्षेप झालेला आहे का, त्याच्यामध्ये काही हातचलाकी करण्यास संधी होती का, माझं ते बेस्ट नॉलेज आहे का, त्यातला माझा अनुभव किती, मी त्याच्यासाठी कोणतं डिव्हाइस वापरलं, कोणतं सॉफ्टवेअर वापरलं, हे सगळं तुम्हाला लिहून द्यायचं आहे, सर्टिफाय करायचं आहे आणि त्याची साक्ष ग्राह्य धरली जाणार आहे. पुन्हा मागे वळून सांगतो की थोडक्यात पूर्वीचा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मधला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स 65 मध्ये जो मर्यादित होता तो फक्त आता विस्तृतपणे सांगितलेला आहे. त्यामुळे 65 चा ज्याचा पक्का अभ्यास आहे त्याचाच सेक्शन 63चा अभ्यास व्यवस्थित होऊ शकेल आणि ज्याला 63चा अभ्यास करायचा आहे त्याला 63चा अभ्यास करून चालणार नाही तर परिशिष्ट 63 2 ड मध्ये जे दिलेलं आहे ते आणणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी मग तुम्हाला सेक्शन 57 आणि सेक्शन 58 याचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे.
आणि हे 2-3 सेक्शन एकदा तुम्ही क्लिअर केले की इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि आता नावाचा साक्ष अधिनियम यातला फरकही कळतो आणि कुठल्याही न्यायालयासमोर तुम्हाला डॉक्युमेंटला एक्झिबिट पाडताना कोणतीही अडचण येणार नाही. सुरुवातीला काही कन्फ्युजन होऊ शकतात, वादविवाद होऊ शकतात, पण या वर्षातच काही केस लॉ येते. पण मला खात्री आहे की या कायद्यामध्ये जे दिलेलं आहे ते जास्त परिपक्व आहे. त्यामुळे सेक्शन 57 मध्ये प्रायमरी एव्हिडन्स मध्ये जे त्यांनी म्हटलेलं आहे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल अभिलेख, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि विविध साठवणुकीच्या जागेत साठवलेला जात आठवलं आपण जे हार्ड डिस्कवर म्हणतो किंवा सर्व्हर म्हणतो सीडीआरच्या बाबतीत, हे सगळे तुम्हाला ओरिजिनल पुरावे म्हणून राहतात. आणि ते जेव्हा कोर्टासमोर येऊ शकत नाही तेव्हा दुय्यम पुरावे म्हणजे पेन ड्राईव्हवरचा पुरावा, सर्टिफाय केलेला डिजिटल डिस्क, हे सगळे सुद्धा ग्राह्य होऊ शकतात. आणि ते पुन्हा सेक्शन 58 मध्ये त्याने अंतर्भूत केलेले आहे. आणि सेक्शन 58 मध्ये 2 गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत. याच्यामध्ये जेव्हा ओरिजिनल पुरावा कोर्टासमोर येणं शक्य नाही म्हणजे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सुद्धा किंवा कोणत्याही परिस्थितीतला दस्तऐवज अभिलेखावरचा, तेव्हा तोंडी कबुली जबाब आणि लेखी कबुली जबाब याला दुय्यम पुरावा म्हणून स्थान दिलेलं आहे. पूर्वी ते एवढ्या मोकळेपणाने दिलेलं नव्हतं. त्यामुळे दस्तऐवज तपासणी करणाऱ्या व्यक्तीचा पुरावा या पुढे आपण घेऊ शकतो आणि तो सांगू शकतो की माझ्या बेस्ट ऑफ नॉलेजनी मी ओरिजिनल रेकॉर्ड तपासून मी हे सर्टिफाय केलंय, ते सर्टिफिकेट मी प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे कोर्टात आणि त्याच्यावर साक्ष देतोय की ही घटना अशी अशी घडलेली आहे, हा इलेक्ट्रॉनिक पुरावा विचारात घेता येण्यासारखा आहे. किंवा दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक पुरावा प्रत्येकाला आपण शब्द तो वापरू शकत नाही. डॉक्युमेंट, माझं डॉक्युमेंट हे विश्वासार्ह आहे आणि ते दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रक्रियेमध्ये स्वीकारलं जाणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक पुराव्याबद्दल 65 सर्टिफिकेट नाही असा बऱ्याच जणांचा जो गैरसमज झालेला आहे नवीन कायद्यात, तो चुकीचा आहे. 63 खाली ते स्पेसिफिक परिशिष्ट आलेलं आहे. त्यानंतर यामध्ये साक्षीदारांची सुरक्षितता आणि साक्ष्यांची सुरक्षितता अशा 2 टर्म वापरलेले आहेत. त्या डॉक्युमेंटची जी साक्ष पुरावा आलेला आहे, तो डिजिटल पुरावा आलेला आहे, त्याची सुरक्षितता कशी राखता येईल याच्याबद्दल सुद्धा कार्यपद्धती आलेली आहे. आणि म्हणून डिजिटल साक्ष सुरक्षित कशा पद्धतीने साठवली जाईल याचा देखील तुम्हाला अभ्यास असणं आवश्यक आहे. त्यानंतर या कायद्याबद्दल आणखीन एक सांगायचं म्हणजे यापुढे आपल्या संपूर्ण सर्व पोलीस स्टेशनना आणि न्याय व्यवस्थेमध्ये एक डिजिटल लॉकिंग सिस्टीम येते, ऑलरेडी आलेली आहे बऱ्याच ठिकाणी. आता जिल्हा न्यायालयात गेला तरी सुद्धा तुम्हाला काही हेराफेरी जजला नंतर करता येणार नाही. एकदा साक्ष त्यांनी दिली त्या क्षणी ती हायकोर्टात जाते. इंटरनेट चांगलं असेल तर तुम्हाला त्याची कॉपी मिळते. म्हणजे साक्ष बदलू नये. डिजिटल पुराव्याकडे एवढं तर नक्की आहे, कोणत्याही डिजिटल पुराव्यामध्ये हेराफेरी करता येते. फोटोग्राफमध्ये फोटोशॉप सारखं करून तुम्हाला चेहरे जागा बदलू शकतात. इथे पडलेली बंदुकीची गोळी नष्ट करता येते. तसं होऊ नये म्हणून त्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञानाचा ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सुविधा दिलेली आहे आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे आता भारतात ऑलरेडी आलेलं आहे. हे सांगताना एक महत्वाचं आहे की हे सगळ्या कायद्यांमध्ये अमेंडमेंट करताना किंवा कायद्यांचं पुनर्जीवन करताना, पुनर्स्थापना करताना, नवीन रचना करताना आंतरराष्ट्रीय कायद्यांशी सांगड घातलेली आहे. विशेषतः ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, युनायटेड स्टेट आणि युनायटेड किंगडम यातले जे कायदे आहेत, म्हणजे पूर्वी आपण त्याला कॉमन लॉ म्हणायचो, त्यातल्या आजच्या त्यांच्याकडे जी प्रगती झाली ती आपण आणलेली आहे. त्यामुळे आताचे कायदे विशेषतः तिन्ही, पुन्हा एकदा सांगतो, आयपीसी, सीआरपीसी आणि इंडियन एव्हिडन्स, याची एक रचना अशी आली की आपली आंतरराष्ट्रीय पातळी लॉ ची सेम आल्यामुळे याच्या पुढे आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा प्रोसिडिंग करू शकतो. त्यामुळे अमेरिकेत बसलेला साक्षीदार सुद्धा इथल्या दिवाणी दाव्यात साक्ष देऊ शकतो आणि त्या पद्धतीने संपूर्ण रचना झालेली आहे आणि त्याच्याप्रमाणे तंत्रज्ञानात बदल करण्यात आलेला आहे. म्हणून मी जे तंत्रज्ञान मगाशी सांगितलं, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं तंत्रज्ञान आणलेलं आहे. यानंतर पुढचा कायदा येतो तो आयपीसी, भारतीय न्याय संहिता. एक 1860 पासूनचा हा कायदा होता. मी मगाशी सांगितलं 1857चा उठाव झाल्यानंतर लॉर्ड मॅकॅनलेनी शिक्षा देण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी हा कायदा केला होता. त्यामुळे काही कलम कालानुरूप ताज्य झाली होती, ती आपण काढलेली आहे. पण याचा मुख्य उद्देश हा कलमांचे पुनर्गठन ज्या पद्धतीने केले ते जर तुम्ही अभ्यासलं, पुनर्वर्गीकरण जे केलेलं आहे आणि विशिष्ट अपराधांवर भर दिलेली आहे आणि कालबाह्य तरतुदी आपण वगळलेले आहे. आणि म्हणून या कायद्यातले 2 सेक्शन तुम्हाला सांगतोय, ते जर शक्य असेल तर डोक्यात ठेवा.
पहिला म्हणजे 2.8 ज्याच्यामध्ये पुन्हा डॉक्युमेंटची व्याख्या केलेली आहे. म्हणजे इकडची डॉक्युमेंटची व्याख्या आपल्या पलीकडच्या कायद्याला मारक होऊ नये म्हणून इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये डॉक्युमेंटची व्याख्या या कायद्याला सुद्धा सुरळीत होण्यासाठी आयपीसी मध्ये म्हणजे आपल्या नवीन न्याय संहितेमध्ये सुद्धा 2.8 मध्ये डॉक्युमेंटची व्याख्या तशीच करून संपूर्ण इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा दायऱ्यामध्ये आणलेला आहे, म्हणजे परिकक्षेमध्ये आणलेला आहे. आणि सर्वात महत्वाचा मला सेक्शन आवडला तो 4F हा सेक्शन प्रत्येक ज्युनियरनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मगाशी उल्लेख केला गेला प्रोबेशन ऑफेंडर्स ऍक्ट सेक्शन 4 चा आपण वापर अनेक वेळा करतो. त्याही पेक्षा इफेक्टिव्ह सेक्शन हा 4F मध्ये अधिकृतपणे आलेला आहे आणि त्याच्याबद्दल विशेष बोलणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण समाजातील एखाद्या बांधवानी जर किरकोळ गुन्हा केलेला असेल तर त्या किरकोळ गुन्ह्याला त्याला तुरुंगात टाकायचं का, त्याला कारावास घडवायचा का, म्हणजे त्याला नवीन पाठशाळेत युनिव्हर्सिटीमध्ये पाठवायचं का आणि त्याला पुन्हा गुन्हेगारी मार्गावर पाठवायचं का, तर उत्तर नाहीये. म्हणून या कायद्यामध्ये बरेचसे ऑफेन्स ज्याला आपण पेटी ऑफेन्सेस म्हणतो त्याला कॉग्निझेबल या संज्ञेतूनच काढून टाकले. त्याच्यासाठी न्याय प्रक्रियेतून ते काढून टाकले. थोडक्यात नंबर प्लेट चुकीची लावली, बेल्ट लावला नाही, विदाउट तिकीट प्रवास केला, हे जे कायदे आहेत ते स्थानिक पातळीवर दंड देऊन मिटवता येणार असतील तर ते न्यायालयात येण्याची गरज नाही. इथपर्यंत हा कायदा आता प्रगल्भ झाला. आणि त्या पलीकडे जाऊन सेक्शन 270 असेल किंवा अन्य काही मुद्दामून मी सेक्शन सांगणार आहे ते सेक्शन असतील. विशेषतः 305 सेक्शन, रस्त्यात गोंधळ तुम्ही घातला, सार्वजनिक उपद्रव केला सेक्शन 279 प्रमाणे किंवा 332 प्रमाणे तुम्ही निष्काळजीपणे ड्रायव्हिंग केलं, 302 मगाशी जो वर्णन केलं त्याप्रमाणे तुम्ही भुरटी चोरी केली की त्याच्यामुळे फार समाजावर काही परिणाम होत नाही, हा फार मोठा अपराध नाही. त्याच्यासाठी याला संपूर्ण न्यायालयीन व्यवस्थेत जाऊन न्यायालयाचा वेळ काढणं आणि हजारो खटले कितपत पडणं, त्यापेक्षा त्याला तुम्ही सुधारण्याची संधी द्या. आणि या सगळ्या सेक्शनला विशेष तरतुदी केल्या की दंड आहे, पण त्यापेक्षा तुम्ही त्याला प्रोबेशन ऑफेंडर्स ऍक्ट मधल्या ज्या किचकटपणा होता, क्लिष्टपणा होता तो काढून त्याला समाज सुधारण्यासाठी संधी द्या. त्याच्याकडनं काहीतरी सामाजिक काम करून घ्या, तोच त्याचा दंड. थोडक्यात या भुरटी चोरी केली, अगदी पाव चोरला तर त्याला फटकवायचं, पोलीस कस्टडी बघायची आणि मग आणखी 10 त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे. त्यापेक्षा जा तू लोक न्यायालयात जाऊन आज उकळण्याचं काम कर, ग्राम स्वच्छता अभियानात तू भाग घे, तू स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काहीतरी वेगळं कर, देशाच्या प्रगतीवरचा अभ्यास करून तो निबंध सादर कर. आपण पूर्वी हसायचो, पण परदेशात हेच कायदे आहेत. पेटी ऑफेन्सला तुम्ही त्याला सुधारायला संधी द्या. आणि आता मी जे सेक्शन वापरले निष्काळजी ड्रायव्हिंग आहे ज्याचं काहीच नुकसान झालेलं नाही, थोडा जाऊन स्वतःच्या गाडीला खर्चटलं तर त्याला एवढ्या कमीत कमी शिक्षेवर सोडता येईल इतकी तरतूद केली. म्हणून या संपूर्ण कायद्याचा अभ्यास करताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा प्रत्येक वकिलांनी 4F चा अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. यानंतर आपण दुसरं महत्वाचा जो बदल आहे तो सुद्धा आपण विचार केला पाहिजे. जेव्हा आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार करतो, जेव्हा आपण आयपीसीचा विचार करतो, तेव्हा 4F चा केवळ विचार करून चालणार नाही, तर सायबर गुन्हे आणि डिजिटल अपराध याबद्दल सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग संघटित गुन्हेगारी हा विषय सुद्धा आता या नवीन न्याय संहितेमध्ये अंतर्भूत केलेला आहे. मित्रांनो, इथे थोडं काही सिनियर ऍडव्होकेट वेगळा प्रश्न विचारू शकतात. मग काय पूर्वी टाळा होता, NSA कायदा आहे, हे सगळे विशिष्ट कायदे असताना, स्पेशल ऍक्ट असताना तुम्ही ही तरतूद का केली? कदाचित लॉ कमिशनचा आणि सरकारचा उद्देश असा असेल की सर्व भारतीय गुन्हे हे एका कायद्याखाली, एका छत्राखाली आणावेत. म्हणून या विशिष्ट तरतुदी सायबर गुन्ह्याच्या बाबतीत आणि विशेषतः संघटित गुन्हेगारीच्या बाबतीत केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला काही ठिकाणी मोका लावता येणार नाही. मोकाच्या तरतुदी तुम्हालाही माहिती आहेत, काही विशिष्ट गुन्हे त्याच्यावर असले पाहिजे, तो खरंच संघटित असला पाहिजे. पण आता डिजिटल अपराध करताना संघटित गुन्हेगारी असते, कारण कुठेतरी तो
बिहारमध्ये बसलेला गुन्हेगार असतो, गावातले संपूर्ण गावच तुम्हाला सायबर क्राईम मध्ये असतं. त्यामुळे मग त्या लोकांच्या विरुद्ध संघटित गुन्हेगारीचे हे सेक्शन घालता येतील आणि त्यामुळे हॅकिंग, ते जे ओळख लपवतात, बँकेच्या बाबतीत तुमची बॅलन्स काढून घेतात, ऑनलाईन छळ केले जातात, असे अनेक गुन्हे आता नवीन निष्पन्न होत आहेत. ते सगळे या BNS मध्ये आणलेले आहेत. त्यामुळे BNS हा डिजिटल गोपनीयता आणि त्याचे उल्लंघन या बाबतीत सुद्धा आता समृद्ध झालं आहे. म्हणजे तुमची जी गोपनीय माहिती आहे ती जर उगाच कोणीतरी समाज माध्यमावर ओपन केली तर त्यासाठी सुद्धा ते गुन्हा घेतलेला आहे. आणि संघटित गुन्हेगारीचं जे नवीन स्वरूप आलेलं आहे आर्थिक गुन्हेगारीच्या बाबतीत, ते त्यांनी विशेष करून याचा समाविष्ट केलेला आहे. मी मुख्य याच्याकडे लक्ष देणार आहे, ते महिलांच्या सुरक्षतेसाठी आणि बालकांच्या सुरक्षतेसाठी काही विशिष्ट कलम या कायद्यात आणलेले आहेत. तो संपूर्ण चॅप्टर तुम्ही प्रत्येकाने वाचला पाहिजे. तुम्हाला लक्षात येईल की पूर्वीचा IPC आणि आत्ताचा नवीन BNS याच्यामध्ये नक्की काय केलेलं आहे. मित्रांनो, बदललेल्या कायद्याप्रमाणे तुम्हाला आश्चर्य वाटेल, ॲडल्ट्री आणि व्यभिचार हे अपराधाच्या कक्षेतून कमी केलेले आहेत. आज जे चाललेलं आहे हे नांदी आहे. मी आज सुतोवाच करून ठेवतोय, हा DV ऍक्ट कायम राहणार नाही. याच्या पुढचे जे ऍक्ट आहेत किंवा दिवाणी कोर्टात HMP मध्ये येणारे जे आरोप आहेत ते आपोआप या BNS मुळे कमी होणार आहेत. कारण BNS मधूनच काही तरतुदी कमी करून टाकल्यात की बदललेलं आहे. 18 वर्षाच्या वरचा पुरुष आणि स्त्री असेल तर त्यांच्यावर कोणावरही अन्याय होता कामा नये. आणि एकमेकांच्या संमतीने काही साधण्यान लोक संबंध ठेवत असतील तर त्याला समाजाने याच्या पुढे अपराध म्हणून बघता कामा नाही. ते समजून घेतलं पाहिजे. हे मूळ उद्देश या कायद्यात आलेले आहे. आणि त्यामुळे 4Fचा जेव्हा अभ्यास करता तेव्हा तुम्ही या पद्धतीने त्या संपूर्ण तरतुदींचा सुद्धा विचार केला पाहिजे. मी मगाशी 2(8) बद्दल सांगितलं, त्याच्यानंतर काही सेक्शन मी तुम्हाला सांगतोय. 111 ते 113 हे या कायद्यामध्ये ज्याला मैलाचा दगड ठरताय ते ठरणार आहे. म्हणजे मोक्यासाठी विशेष न्यायालयात जायची आता याच्या पुढे गरज नाही. तो दहशतवाद कोणत्याही परिस्थितीचा असो, संघटित गुन्हेगारी कोणत्याही स्वरूपाची असो, तुम्हाला त्यावर ऍक्शन घेता येणार आहे. आणि त्याला 10 वर्षाची मिनिमम कारावासाची शिक्षा दिलेली आहे. आणि दहशतवादाला तर फाशीपर्यंत शिक्षा दिलेली आहे. काही शिक्षा इतक्या कठोर केलेल्या आहेत की 10 वर्षाच्या पलीकडे जाऊन 20 वर्षापर्यंत सश्रम कारावासाच्या शिक्षा ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर कलम 13 हा एक या कायद्यातला सगळ्यात महत्वाचा कलम मला वाटतो, जो पूर्वीच्या कायद्यात वेगळ्या पद्धतीने होता. तुम्ही काही सेक्शन आठवू शकाल की पहिल्या गुन्ह्यासाठी इतकी शिक्षा आणि पुन्हा केला तर काय. इथे आता पुन्हा त्याच प्रकारचा गुन्हा केला तर दुप्पट शिक्षा. म्हणजे एका पद्धतीने म्हणजे गुन्हेगाराला गुन्ह्यापासून लांब करण्याचा, परावृत्त करण्याचा प्रयत्न केलाय. एका द्वारे आपण रिफॉर्मेशन करताना गुन्हेगाराला समाजात सुधारून समाजात पुन्हा स्थान देण्याचा प्रयत्न केलाय. पण त्याच वेळेला जर कोण गैरफायदा घेत असेल आणि त्याच पद्धतीचे परत परत गुन्हे करत असेल तर दुप्पट शिक्षा. आणि एखाद्या गुन्ह्यात जर जन्मठेपेची शिक्षा असेल पण त्याला शेपटीवर बचावला असेल, पहिल्या वेळेला 7 वर्ष झाले असेल तर दुसऱ्या वेळेला मात्र जन्मठेपच. ही तरतूद सुद्धा आता सेक्शन 13 प्रमाणे आलेली आहे. आणि त्याच्यानंतर 498, 361, 374 हे जे IPC मध्ये होते आणि 375 हे बदलून आता वेगळे सेक्शन आले. आणि हे सेक्शन करताना थोडे माइल्ड केलेले आहेत. माइल्ड का केले त्याच्यावर मी भाष्य करण्याची गरज नाही. जे जे वैवाहिक समस्येला सध्या सामोरे जातात किंवा ज्यांच्याकडे वैवाहिक समस्येबद्दल DV ऍक्टची प्रकरणं आहेत त्यामध्ये, किंवा महिलांसंबंधीचे कायदे आहेत, जसं ST SC ऍक्ट बद्दल वाद निर्माण झाला होता तसं सुद्धा आता इतर होतोय. त्यामुळे हे कायद्याचं सुसूत्रीकरण झालंय असंच म्हणता येईल. आणि त्याच्यामध्ये कलम 70 मात्र त्यांनी गँगरेप साठी टाकलेलं आहे. आणि तिथे डायरेक्ट किमान 20 वर्षाची शिक्षा ठेवलेली आहे. मग तुम्ही 7 वर्ष 10 वर्ष हा बचाव तिथे नाही. एकदा सिद्ध झाला तुम्हाला 20 वर्ष मिनिमम. थोडक्यात जिथे कठोरता दाखवायचं आहे तिथे कायद्याने कठोरता दाखवलेली आहे. आणि म्हणून सेक्शन 63 ते 99 याचा तपशीलवार जर तुम्ही विचार केला तर ते सगळे सेक्शन हे महिला आणि बालक यांच्या विरुद्धचे अन्याय याच्यावर. आणि तुमच्या लक्षात येईल की इथे मात्र शिक्षा देताना कायदा करणाऱ्यांनी, शासनाने
प्रशासनाने आत्ता आपल्या कायद्याने कठोर भूमिका घेतलेली आहे. त्याचं उदाहरण एवढंच आहे की या प्रकारचे जे हिनियस क्राईम होत आहेत, समाजाविरुद्धचे क्राईम होत आहेत, त्याला कंट्रोल व्हावा म्हणून हे सेक्शन 63-99 बघा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक लक्षात येईल की सेक्शन 96 ते 99 हे जे सेक्शन आहे त्याचा जर विचार केला तर बालकांची तस्करी, लहान मुलांच्या बाबतीत जे गुन्हे होत आहेत त्याबाबत आजन्म कारावास याची तरतूद केलेली आहे. आता पुन्हा तोच येईल विषय की पास्को आणि मग आत्ताचा नवीन कायदा याच्यात फरक काय, तर हा मूळ कायदा राहणार आहे आणि ते विशेष कायदे राहणार आहेत. पोलिसांना चॉईस राहणार आहे परिस्थितीप्रमाणे की या कायद्या अंतर्गत त्याला आणायचं तर इथेही शिक्षा आहे, शिवाय विशेष कायदा लावायचा असेल विशिष्ट परिस्थितीवर ती त्या कायद्याखाली सुद्धा तरतुदी आहेतच. पण असं दिसतंय की हळूहळू विशेष कायदे कमी करून मूळ कायद्यातच सगळ्या तरतुदी आणणं हा एक या कायद्याचा उद्देश असू शकतो. सेक्शन 125 ते 136 हे जे कायदे आहेत हे सगळे जीवन किंवा सार्वजनिक सुरक्षा याला जर धोका निर्माण होत असेल तर पूर्वी अगदी नगण्य शिक्षा होती, म्हणजे 6 महिन्या वगैरे अशी शिक्षा होती. आता ती 5 वर्षापर्यंत घेतली. म्हणजे तुम्ही मोर्चे काढायचे आणि एसटी वर दगडफेक करायची, पंक्चर करायचं, एसटी जाळून टाकायची, पोलिसांच्या गाड्या फोडायच्या, हे आता तेवढंसं सोपं राहिलेलं नाही. आणि याचा बेस सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयावर आहे आणि तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम केलेला आहे की तुम्हाला आंदोलन करायचं म्हणजे अनिबंध अधिकार दिले नाहीत की सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करा किंवा सार्वजनिक व्यवस्थेला बाधा आणा किंवा सामाजिक व्यवस्था बिघडवा. असं जर असेल तर तुम्हाला 125 ते 136 खाली पोलिसांना आणता येईल. त्यामुळे हे सगळे कायदे विचारात घेताना तुम्हाला लक्षात येईल की ATS कायदा असेल किंवा NSA कायदा असेल, ED कायदा असेल, हे जे आर्थिक गुन्ह्याबाबतचे कायदे होते याच्या काही तरतुदी सुद्धा इथे आणलेल्या आहेत. आणि म्हणून कलम 198 ते 205 सार्वजनिक सेवकांच्या गुन्ह्यामध्ये याच्यावर भाष्य करण्यात आलं. म्हणजे केवळ पूर्वी आपल्याला काय म्हणत होतं, पोलिसाला हात लावला तुम्ही थोडा वेळ आहे आपल्याकडे, दोन्ही साहेब जेवण देतात, त्यामुळे थोडं अवकाश झालं तरी चालणार आहे. ठीक. आपल्याला पूर्वी एवढंच पाहिजे होतं की सार्वजनिक सेवकाला आपण अडथळा केला की आपल्यावर गुन्हा होतो. पण सार्वजनिक सेवकांनी, पब्लिक ऑफिसरनी जर काय गुन्हे केले, त्याला असलेल्या अधिकाराचा दुरुपयोग केला, त्याला असलेल्या माहितीचा दुरुपयोग केला, त्याच्याकडे असलेली राजमुद्रा आहे त्याचा दुरुपयोग करून काही बनावट कागदपत्र तयार केले, खोट्या ऑर्डर तयार केल्या, तर त्यांना सुद्धा शिक्षेची तरतूद वेगळ्या पद्धतीने इथे दिले. हे या कायद्याचं वैशिष्ट्य मला वेगळ्या पद्धतीने जाणवतं. आणि म्हणून त्याच्यामध्ये सेक्शन 198, 205 नसून तर 201 हा सेक्शन घालण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये चुकीचं दस्तऐवज काढणाऱ्या अशा सरकारी अधिकाऱ्याला सुद्धा शिक्षेची तरतूद केली. 202 मध्ये बेकायदेशीर व्यापार आपल्या पदाचा दुरुपयोग करून करत असेल. आता याच्याबद्दल जास्त भाष्य करण्यात अर्थ नाही, कारण सगळीकडे आता दिसतं की सरकारी पदाचा वापर करून सरकारचं नुकसान जिथे होईल किंवा सामाजिक नुकसान जो करतोय त्याला सुद्धा या कायद्यामध्ये आणलेलं आहे. 204 मध्ये सार्वजनिक सेवक असल्याचं जर भासवलं त्यांनी, म्हणजे तोतयगिरी केली, म्हणजे पूर्वीचे 406 पासूनचे 420 पर्यंतचे सेक्शन आठवा, तर इथे पुन्हा 204 या सेक्शन मध्ये सार्वजनिक सेवक असल्याचं भासवणं, मी सन्माननीय न्यायमूर्तींना अभिवादन करते, स्वागत करते. 204 खाली सार्वजनिक सेवक असल्याचं भासवलं तर त्याची सुद्धा तीव्रता 2 ते 7 वर्षाच्या कारावासापर्यंत केलेली आहे. त्यामुळे हा एक विशिष्ट बदल किंवा वेगळं स्वरूप या कायद्याला मिळालं. याच्यानंतर कलम 340 हे डिजिटल फसवणुकीसाठी 7 वर्षाच्या कारावासाची सोय केलेली आहे किंवा तरतूद केलेली आहे. 341 मध्ये बनावट डिजिटल शिक्क्यांसाठी सुद्धा गंभीर स्वरूपाची शिक्षा नोंद करण्यात आली. त्यामुळे IPC मध्ये काय बदललं आणि BSS मध्ये काय आणलं हे जर अभ्यास करायचा असेल तर मी पुनरुक्तीचा पुन्हा दोष पत्करून सांगतो की मुळात कायद्याचा उद्देश हा आधुनिक न्याय व्यवस्थेला सुसंगत करण्यासाठी केलेला आहे. आणि त्यामुळे ते वर्गीकरण एकदा तुम्ही समजून घेतलं की पूर्वीच्या IPCचं वर्गीकरण काय होतं, आताच्या नवीन BNSचं वर्गीकरण काय, तर तुम्हाला लक्षात येईल की जे वर्मा कमिटी असेल किंवा जे जे सुप्रीम कोर्ट, हायकोर्टने निर्णय दिले होते त्याचा सगळ्यांचा एकत्र विचार करून हे डिजिटल क्राईम, संघटित गुन्हेगारी, मग तो मोक्का कशाला लावला पाहिजे,
तर संघटित गुन्हेगारी डायरेक्ट या सेक्शनकडे आणून दिलेली आहे. त्यानंतर दुसरे महत्वाचं आहे तर पीडित संरक्षणावर अधिक जोर केलेला आहे. इथे लक्षात येईल की 228 जो सेक्शन होता त्याला फक्त 2 वर्षापर्यंतची शिक्षा होती. आता BNS मध्ये सेक्शन 72 आणि 73 हे वेगळे आलेले. याच्यामध्ये जर पीडितीचं नाव कोणत्याही परिस्थितीने तुम्ही उघड केलं, तिच्या अस्तित्वाला, तिच्या सामाजिक स्थानाला धोका निर्माण झाला, मग तुम्ही पत्रकार असा, तुम्ही सामाजिक कार्यकर्ते असा, तुम्हाला ते बंधन ठेवले आणि आता 3 वर्षापर्यंतची कारवाई कारावास तुम्हाला देण्यात आलेला आहे. तेव्हा पीडितीचं नाव तिच्यावर अन्याय झालाय, तिचा गैरफायदा घेऊन तुम्ही तुमची वृत्तपत्र चालवू शकत नाही, हा संदेश या कायद्याने BNS ने दिलेला आहे. त्यामुळे सेक्शन 72 आणि 73 हा सुद्धा महत्वाचा आहे. आणि पुन्हा एकदा आपण जेव्हा सेक्शन 111 कडे बघतो, संघटित गुन्हेगारीमध्ये केवळ तुमच्या डोक्यात जी आहे की खंडणी मागतात, मुंबईमध्ये गँगवॉर चालतं, ती संघटित गुन्हेगारी असं न ठेवता डिजिटल अपराध मध्ये सुद्धा संघटित गुन्हेगारी येऊ शकते आणि त्यांना 10 वर्षाची कमीत कमी कारावास ठेवले आणि 113 खाली दहशतवाद जर सिद्ध झाला तर त्याला फाशीची आणि जन्मठेपेची सुद्धा तरतूद केलेली आहे. मित्रांनो, सामान्य अपवाद आणि संरक्षण यंत्रणा याच्यासाठी सुद्धा काही सेक्शन, विशेषतः सेक्शन 76 पासून 106 पर्यंत आणि सुधारणा कलम 14 ते 33 पर्यंत हे अपवाद अधिक तपशीलवार केलेले आहेत. संरक्षण यंत्रणेचा जर दुरुपयोग कोणी केला आणि काही अपवादात्मक परिस्थिती असेल तर त्यासाठी पूर्वी अत्यंत कमी शिक्षा होती, आता ती डायरेक्ट 3 वर्षापर्यंत आहे. पुन्हा एकदा सांगतो, मगाशी जिथून मी सुरुवात केली तिथेच परत येतो की राष्ट्रहित प्रथम हा सुद्धा या कायद्याचा अंतर्गत उद्देश दिसून येतो. की तुम्ही सार्वजनिक सेवक असलात तरी तुम्ही राष्ट्रहिताच्या विरुद्ध करू शकत नाही, तुमची जबाबदारी तुम्ही टाळू शकत नाही, तुमच्या जबाबदारीतून तुम्ही गैरफायदा घेऊ शकत नाही. मगाशी काही सेक्शन आपण दाखवले. तसेच या यंत्रणेचा गैरवापर त्रयस्थ व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून सुद्धा तुम्ही करू शकत नाही. तसं असेल तर तुम्हाला 3 वर्षाच्या कारावासाला समोर जावं लागेल. आणि म्हणून ही अपराध मुक्तीचा जो सेक्शन मी मगाशी सांगितला तो सेक्शन पुन्हा एकदा तुम्हाला यासाठी वापरता येईल. तो 4F आणि 4F मध्ये तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही 2-3 सेक्शन जे लक्षात ठेवले, फक्त 279, त्याच्यानंतरचा सेक्शन 302, लहान चोरीच्या बाबतीतला जो सेक्शन होता तो 302, याच्यानंतरचा नवीन गोष्टीमध्ये जे काही सेक्शन मी मगाशी तुम्हाला सांगितले, हे सगळे सेक्शन आले. हे लक्षात येईल तुम्हाला की पुनर्वसन ही संज्ञा कायद्याने मान्य केलेली आहे की न्यायालयात येऊन शिक्षा देण्यापेक्षा, कारावास होण्यापेक्षा तुम्हाला सामाजिक कार्य करून तुम्हाला सुधारणेचा वाव देणं हा सुद्धा या कायद्याचा भाग आहे. त्यामुळे मी जे तिन्ही कायदे सांगितले, कोणतंही टेन्शन घेण्याचं काही कारण नाही, काही फरक पडत नाही. फक्त तुमच्या चार्जशीट मधले सेक्शन बदलले, उद्देश नीट समजून घेतलेत आणि नवीन कायद्याचा तुलनात्मक अभ्यास त्या चार्टचा केला तर कोणतीही अडचण येणार नाही. खरं म्हटलं तर 90% कायदे बदललेले नाहीत आणि जे 10% कायदे बदलले ते विस्तृतपणे सांगितलेले आहेत. ते का बदलले, ते बदललेल्या परिस्थितीत का आवश्यक होतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जे वगळले सेक्शन ते का वगळले, कालबाह्य कसे होते, नवीन न्याय व्यवस्थेमध्ये किंवा स्वतंत्र भारतानंतरच्या आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये राजद्रोह का आवश्यक आहे आणि कुठल्या पद्धतीला राजद्रोह म्हणता येईल. कारण आपण आता सगळ्या बातम्या ताज्या आहेत आपल्याकडे. सरकारच्या मनात आलं त्या पद्धतीने गुन्हे दाखल होत होते, ते यापुढे होऊ शकत नाही. हा जर विचार केला तर सकारात्मक विचार केल्यानंतर असं लक्षात येईल की हे तिन्ही कायदे हे अत्यंत उपयोगी कायदे आहेत. आपल्याला त्याच पद्धतीने त्याला सामोरं जायचं आहे. दुसऱ्या भाषेत बोलायचं तर आता पर्याय नाही. त्यामुळे कोणी चुकी, त्याचा उद्देश काय होता, केवळ कोणाच्या फायद्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी हे कायदे दुरुस्त केलेत का, तर उत्तर नाहीये. कायदे अस्तित्वात आलेले आहेत. तुमच्या हातात 90 दिवस झाल्यामुळे आता चार्जशीट आलेली आहे. त्या चार्जशीटचा अभ्यास करणं, या पलीकडे तुम्हाला उपाय नाही. मित्रांनो, विषयांतर करून शेवटच्या चरणाकडे मी वळतो. आपण तिन्ही कायदे बघितले, कायद्याचा उद्देश बघितला, कायद्यातला फरक बघितला
आणि आधुनिक भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायव्यवस्था कशी नेता येईल यासाठी या कायद्याची निर्मिती कशी झाली हे बघितल्यानंतर मी तालुका स्तरातूनच आल्यामुळे विशेष काही गोष्टींसाठी इथे मी भर देणार आहे. त्यामुळे मित्रांनो, जे जे फौजदारी कोर्टात काम करतात त्यांनी चार्जशीटचं पारायण केलं पाहिजे. न्यायमूर्ती इथे आहेत, त्यांच्या ज्युनियर डेज मध्ये त्यांनी हे अनुभवलं असेल की प्रत्येक वेळा चार्जशीट तुम्हाला वेगळं काहीतरी सांगत असते. गुन्हा लहान आहे, समोरचा आदिवासी आहे, तो आपल्याला फी देत नाही, या व्यतिरिक्त आपल्याकडे तो न्याय मागायला आलाय असं जर बघितलं तर त्याचा बोलतं केल्यानंतर, त्याच्या नातेवाईकाला बोलतं केल्यानंतर पोलिसांच्या तपासातल्या त्रुटी आपल्याला दिसून येतात. पण तपासातल्या त्रुटी आपण भावनिक पद्धतीने, काल्पनिक पद्धतीप्रमाणे डायसवर मांडल्या तर त्या पचू शकत नाहीत. त्या लिगली डायजेस्टेबल व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी चार्जशीटचा अभ्यास पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्येकाने पोलीस नियमावली पाठ केलीच पाहिजे. दुर्दैवाने क्रिमिनल मॅन्युअल, सीआरपीसी इथपर्यंत आपण सीमित असतो, पोलीस नियमावली आपल्याला माहिती नसते. पंचनामे कसे करायचे, घर झडतीचा पंचनामा कसा करायचा, नोटा कशा जप्त करायच्या, सीएला प्रकरण पाठवताना रक्ताचे डाग डॉक्टरांनी सीए कडे पाठवायचे की पोलिसांनी पाठवायचे, ते घेताना पंचनामा करायचा का की नाही, त्या बॉटल सील करताना काय करायचं, सीएचं पत्र देताना ओसीवर काय काय लिहून घ्यायचं, सीएचा रिपोर्ट कसा वाचायचा, सीएच्या रिपोर्ट मध्ये इनकॉन्क्लुसिव्ह आलं तरी आपल्या विरुद्धचा तो पुरावा आहे याबद्दल काय विचार करायचा, आरोपीच्या हाताला जखम असेल तर त्याचं एक्सप्रेशन आपल्याला द्यायचं आहे, याबद्दल आपण काय विचार करायचा, हे जर तुम्ही डे 1 ला ठरवलं आणि चार्जशीट 2-4 वेळा वाचली तर तुमच्या लक्षात येईल की पुराव्याच्या दिवशी तुम्हाला चार्जशीट वेगळं काहीतरी सांगत असते. आणि न्यायालयाला नेमकं हेच अपेक्षित असतं की समोरचा वकील ज्युनियर आहे की सिनियर आहे त्याच्यावर त्यांचा फरक पडत नाही, तर तो कोणत्या तयारीने आलेला आहे आणि पोलिसांच्या तपासातल्या त्रुटी तो कसा दाखवतोय हे महत्वाचं असतं. स्वाभाविक त्रुटी समजू शकतो, पण जाणीवपूर्वक केलेल्या त्रुटी जेव्हा 2-3 तत्व क्रिमिनॉलॉजीची जी आहेत ते केसला तुम्हाला माहितीच पाहिजे, किंवा 2 शक्यता मेहरबान कोर्टासमोर जेव्हा येतात तेव्हा जी शक्यता आरोपीच्या बाजूने असते त्याचाच प्राधान्याने विचार केला पाहिजे. बेनिफिट ऑफ डाऊट. सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स असेल तर सगळ्या लिंक्स जुळल्या पाहिजेत. एकही लिंक्स जुळली नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला सारडा केसला पूर्णपणे पाठ पाहिजे, सारडा नंतर आलेले पुढचे केसला पाहिजेत, त्याच्यामध्ये आलेला हनुमंतचा केसला पाहिजे तुम्हाला, आणि नंतरचा बोबडेचा केसला सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. बरं, हे आता कठीण आहे का, तर तुमच्या मोबाईल मध्ये हे सर्व आहे. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे एआय चा वापर आता न्यायाधीश वर्ग सुद्धा करतोय. त्यामुळे एआय चा वापर करून तुम्ही जरी सकाळी उठून एआय म्हणलं ते केस लॉ शोधून काढले, त्यातली प्रिन्सिपल्स लक्षात आली आणि तुमच्या चार्जशीट मध्ये येणाऱ्या साक्षीदाराला नेमकं काय विचारायचं आहे, आयोला नेमकं काय विचारायचं आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. डॉक्टरचं क्रॉस करत असताना फक्त डॉक्टरची क्रॉस करताना केवळ कॉक्स आणि एवढ्या पुस्तकाची नावं घेऊन चालत नाही. इथे आपण सेशन कोर्टात जावं अशा अपेक्षा आहे. तालुक्यातला प्रत्येक वकील हा सेशन कोर्टात जाऊन सेशन ट्रायल चालवावी अशी आमची अपेक्षा असते. पण निदान तालुका लेवलला ज्या केसेस चालतात त्यामध्ये सुद्धा मेडिकल सर्टिफिकेटचा उपयोग असतो. त्यामुळे तुम्हाला ईपीआर रजिस्टर माहिती पाहिजे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कशी स्टेशनरी ठेवली जाते, एमएलसी रजिस्टर कसं मेंटेन केलं जातं, तिथे पेशंटची हिस्ट्री कशी घेतली जाते, त्या हिस्ट्रीला एव्हिडन्सची व्हॅल्यू काय, तिथे पेशंटने सांगितलं मला अनोळखी माणसाने मारले, इथे येऊन सांगतोय की शेजारच्या गुलाबरावांनी मला मारले. बेनिफिट ऑफ डाऊट तुम्हाला घेता येतो जर तुम्हाला ही पद्धत माहिती असेल तर. तुम्हाला नवीन प्रकारे पोलीस डायरी कशी करतात, स्टेशन डायरी कशी करतात, स्टेशन डायरी नंतर कशी नोंदणी होते, एन्डॉर्समेंट एफआयआर वर कशी पडते, एफआयआर वर एन्डॉर्समेंट पूर्वीच्या पद्धतीने कशी करायची, आता नवीन पद्धतीने 24 तासात मॅजिस्ट्रेट पुढे कंप्लेंट येताना काय कार्यवाही केली जाते, ऑकरन्स रिपोर्ट कसा केला जातो, हे जर माहिती नसेल तर केवळ पोलीस स्टेशनला फेऱ्या म्हणून तुमची वकिली चालणार नाही. तुम्हाला जाऊन जसं IAS ऑफिसरला प्रत्यक्ष बसवायला जातं पोलीस स्टेशनला आणि तहसीलदार ऑफिसला, तुम्ही ज्युनियर वकिलांनी सुद्धा तहसीलदार ऑफिस, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, जिल्हा परिषद पर्यंत जाऊन तिथली कार्यपद्धती शिकली पाहिजे. केवळ केस लॉ आहे
केवळ सेक्शन पाठ आहे म्हणून तुमची वकिली तालुका लेवलला सुद्धा बहरेल असं नाही. प्रत्येकाने निदान अशी अपेक्षा केली पाहिजे, मी निदान एक तरी मोठा सिव्हिल सूट, एक तरी सिव्हिल अपील आणि एक तरी सेशन केस यशस्वीपणे जिल्ह्यात जाऊन चालवी. जिल्ह्यात कशाला, मला मुंबईपर्यंत जाता येईल. आणि कितीतरी तालुक्याचे आमच्यासारखे, मी मगाशी सांगितलं जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्णपणे शिकलेलो आहोत आम्ही. आजही आम्हाला मराठीचा अभिमान आम्ही ठेवून मुंबई सेशन कोर्टात जेव्हा केसेस जिंकतो तेव्हा लक्षात येतं की मुंबईच्या वकिलांना सुद्धा हे प्रोसिजरल नॉलेज नसतं. ज्यांनी सरकारी वकील म्हणून काम केलेलं आहे त्याला जे सरकारच्या बाजूचं प्रॉसिक्युशनचं नॉलेज असतं, ज्यांनी आरोपीच्या बाजूने खालच्या कोर्टात काम केलंय तोच उत्तम प्रकारे सेशन चालवू शकतो. आणि मुंबईमध्ये सुद्धा किंवा ठाणा, कल्याणच्या मोठ्या शहरात सुद्धा तुम्ही चमकू शकता. हा आत्मविश्वास दाखवण्यासाठी झालेला. केवळ हे 3 कायदे किती चांगले हे सांगण्यासाठी आलेलो नाही, तर रोह्याचा माझा वकील मित्र हा पुढे गेला पाहिजे आणि त्याचा प्रत्येक खटला चालवताना त्याला स्वतःचं अस्तित्व वेगळं दाखवता आलं पाहिजे यासाठी आहे. दिवाणी कोर्टात काम करणाऱ्यांनी सुद्धा DIR ची नक्की मोजणी नवीन पद्धतीने कशी होते, सॅटेलाइट मोजणी म्हणजे काय, हद्दीगुन्हा कायम करताना नक्की काय केलं जातं, निमताना मोजणी म्हणजे काय, अतिक्रमण ठरवायचं असेल तर जो केवळ सुडाचा नकाशा येत नाही त्या सुडाच्या नकाशाचं महत्व काय, गाव नकाशाचं महत्व काय, गटबुक नकाशाचं महत्व काय, त्यातले फरक कसे काढायचे, साखळीची पद्धत काय, साखळीचं अंतर कसं मोजलं जातं, त्यातली तफावत किती, तिथला 1 सेंटीमीटर म्हणजे इकडे किती मीटर. अतिक्रमणाचे दावे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला चालवता येऊ शकतात. वारसा हक्काचे दावे असलेले अनेक जे दावे तालुका स्तरावर चालतात त्यामध्ये सुद्धा असं लक्षात येते, मी रोहा बार आहे अपवाद समजतोय. मला इथे सावंत साहेब आहेत, सानप साहेब आहेत, त्यांच्या वडिलांच्या हाताखाली आम्ही शिकलेलो आहोत. इथे ओक साहेब होते, भारत साहेब त्यांचे वडील होते. यांनी जे कष्ट त्या काळात घेतलेले आहेत, हाताने दावे लिहायचे, हाताने कैफियती लिहायचे, कार्बन पेपर टाकून विरुद्ध लोकांना पोहोचवायचे आणि त्या 1 टाकी लिहिलेल्या दाव्यात एकही चूक निघायची नाही, अमेंडमेंट करायची वेळ यायची नाही. आणि आता आपल्याला दावा दिल्यानंतर समोर 6-7 आला की लगेच आपण अमेंडमेंटचा नंतर पुढचा अर्ज आपला तयार आणि क्षुल्लक चुका होतात. आपल्याला नक्की लक्षात येत नाही गटबुक आणि सर्वे नंबर म्हणजे काय, एकत्रीकरणाची योजना नक्की कशी आली, एकत्रीकरणामध्ये जबाब कसे घेतले जातात आपल्याला माहिती नसतं. आपल्याला माहिती नसतं 149 सेक्शन काय आहे महसूल कायद्यामध्ये. 149 मध्ये वर्दी नोटीस देताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे, सर्व संबंधितांना नोटिसा नाही लागल्या तर ती वर्दी नोटीस कशी बंधनकारक करत पाहिजे आणि त्या वर्दी नोटीसला फेरफार कसा चॅलेंज केला पाहिजे. रेव्हेन्यू ज्युडिशल ऍक्ट सेक्शन 4 काय आहे, तुम्ही डायरेक्ट दिवाणी कोर्टात येऊ शकता का, जे काम तहसीलदार करू शकतो, जे काम प्रांत करू शकतो, जे काम कलेक्टर करू शकतो ते न्यायाधिकरण न वापरता तुम्ही दिवाणी दावे देता आणि फेरफार रद्द करून मागतात, तेव्हा कोर्टापुढे अडचण येते आणि नंतर तुम्हाला नामूस केले दावे मागे घ्यावे लागतात. दुसऱ्या एका विषयावर मी बोलणार आहे आणि ते खास आपण रोहेकरांसाठी बोलणार आहे, कारण पुन्हा एकदा सांगतो रोह्याचा इतिहास वेगळा आहे. न्यायाधीश आहे की ते वायडीचा हा तालुका आहे. वायडी देशमुख सारखा एक अत्यंत परिपक्व वकील या बारने बघितलेला आहे. युक्तिवाद करताना त्याला मरण आलेलं आहे. CD देशमुखांचे ते भाऊ, त्यांनी ज्या पद्धतीने कार्यवाही केलेली आहे ती कार्यवाही इथल्या रेकॉर्डला आहे. इथल्या एका न्यायाधीशांनी त्याचं संपूर्ण वर्गीकरण केलेलं आहे जिल्हा न्यायालयात. हे जे जुने खटले आहेत, जुने दावे ते कृपया वाचा. कमीत कमी शब्दात दावे कसे लिहिता येतील हे बघा आणि त्याच वेळेला टेक्नोसवी येऊन मी मगाशी जे सगळं सांगितलं, सायबर क्राईम कसा घडतो हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी खास करून जर शक्य असेल तर पोलीस स्टेशनला जो सायबर क्राईम बाबतचा सेक्शन आहे त्यांच्याकडे काही नोट्स आलेले आहेत की हे क्राईम्स कसे ओळखायचे, सायबर क्राईम्स कसे घडले जातात. तुम्ही स्वतः सुद्धा उद्या बळी होऊ शकता आणि एखाद्याची उत्तम उलट तपासणी घेण्यासाठी सुद्धा याचं महत्व अत्यंत माहीत असतं. त्यामुळे केवळ पुस्तकी नॉलेज ठेवून आपण दिवाणी दावे चालवू शकतो हा काळ बदललेला आहे. तुम्हाला केवळ सेक्शन माहिती आहे, CBCतल्या तरतुदी माहिती आहेत, आपण दरखास्तीला तारखांवर तारखा घेऊन लांबवू शकतो, जप्ती थांबवू शकतो, वाटप थांबवू शकतो. याच्यात समाधान न मानता प्रकरण तडजोडीला कशी जातील, मानवामधले संबंध कसे सुधारतील ही भूमिका जर घेतली,
मी लोक न्यायालयाचा प्रचार करायला इथे आलेलो नाही, परंतु त्यातली जी चांगली बाजू आहे ती सांगायला आलेलो आहे. मी डीजीपी असताना कोर्ले नावाचं गाव होतं ज्याच्यात शेकडो भानगडी असायच्या. पोर्तुगीज लोकांचं ते गाव साळाव किनाऱ्यावर, तुम्हाला माहिती आहे, इथून काही किलोमीटरवर आहे. सगळ्यांनी एकत्र आलं, पोलीस यंत्रणा आली, तहसीलदार यंत्रणा आली, आम्ही सगळे आलो, सगळे वकील एकत्र आले आणि 2 ते 3 रात्रीमध्ये संपूर्ण गाव तंटामुक्त झालंय. मला रोह्यातलं एखादं गाव, मग शेणवई असेल किंवा कोणतेही असेल, पूर्णपणे तंटामुक्त, की ज्या गावात दिवाळी वाद पण शिल्लक ठेवला नाही आम्ही या आठवड्यात, आणि ज्या गावात कोणताही फौजदारी वाद सुद्धा शिल्लक ठेवला नाही, सर्व मिटवले. कुठल्याही राजकारणी माणसाला आता वाद नकोय, पूर्वीचे दिवस संपलेत, आपण तो काळ बघितलाय. त्यामुळे आता सामान्य माणसाला भानगडीवर क्रिमिनल केसेसचं प्रमाण कमी होत आहे, पण त्याचबरोबर फसवणुकीचे आणि बाकीचे गुन्हे वाढत आहेत. हे गुन्हे सुद्धा नष्ट झाले. अतिक्रमणाचे जे फुटकळ वाद आहेत, काही शक्य नसतं त्याच्यामध्ये, ते तुम्हाला मिटवता येते. आणि आणखीन एक जबाबदारी मी जाता जाता टाकून जातो. मित्रांनो, कृपया सिनियर वकिलांनी विशेषतः आणि ज्युनियर वकील ज्यांना दिवाणी कोर्टात किंवा सामाजिक कामात यश आहे, त्यांनी संपूर्ण रोहा तालुक्यातल्या TILR चे नकाशे तपासा. हे मी खात्रीने बोलतोय, अनुभवाने बोलतोय. रोहा तालुक्यातले सर्व नकाशे चुकलेत, रायगड जिल्ह्यातले नकाशे चुकलेत, विशेषतः गटपूर स्कीम होताना 1970 सालचे नकाशे चुकले. तुमचे अतिक्रमणाच्या दाव्यातल्या हद्दी कुमा सरकत आहेत, ते त्याच्यामुळे करतात. सिनियर लॉयर सांगू शकतील. जर गडबुकाचा नकाशा बघितला, मूळ स्कीमचा सुडाचा नकाशा बघितला आणि 1938 सालचा इंग्रज काळातला नकाशा बघितला, तो फरक आलाय. हे चुका DILR कार्यातल्या आहेत. त्याच्यासाठी आपल्या पक्षकारांना एकमेकांची डोकी फोडण्याची गरज नाही. कृपया तुमचे जे काय राजकीय वजन असेल, सामाजिक वजन असेल, त्या आधारे या नकाशांचा अभ्यास करून हे नकाशांचं सुत्रीकरण निदान रोहा तालुक्यापुरतं आणि पाली तालुक्यापुरतं तुम्ही केलं तर बरेचसे अतिक्रमणाचे दावे तडजोडीत निघतील. 1 आणि 2 फूट जागेला सुद्धा आता महत्व आलंय. म्हणून हे सुसूत्रीकरण करणं हे वकिलाचं सामाजिक कर्तव्य आहे. हे मी अवांतर बोलतोय, मला नक्की माहिती आहे, पण मला कदाचित पुन्हा रोहा पार समोर बोलायला संधी मिळणार नाही. त्यामुळे हे मी बोलतोय. मित्रांनो, आज मला इथे बोलवलं. 38 वर्षाच्या काळातलं बरंच काही बोलायचं मला आहे. मला पुन्हा जर बोलायची संधी दिली तर क्रिमिनल ट्रायल आणि सिव्हिल मधले विशेषतः उलट तपास कसा घ्यावा या विषयावरचा एक मस्त सुंदर लेक्चर आपण एकत्र सुसंवाद म्हणून करू, किंवा जर शक्य असेल तर माझ्या YouTube चॅनलवर या. आपण रोहा बारसाठी YouTube चॅनलवरून या विशिष्ट विषयावर, दिवाणी कोर्टातले विशिष्ट दाव्यांमधले, नंतर वैवाहिक समस्यांमधले आणि फौजदारी खटल्यांमधले उलट तपास, याच्यावर एक वेगळा परिसंवाद या अधिवक्ता परिषदेमार्फतच श्रीराम ठोसर यांच्या मदतीने आपण करूया. प्रत्यक्षात मी इथे येण्याची गरज नाही, तुम्ही तिकडे येण्याची गरज नाही. आपण YouTube वरून संवाद साधूया. प्रत्येकाने सक्षम होऊया. एक धर्म म्हणून हा आपण व्यवसाय स्वीकारलाय. याच्याशी कृपया प्रतारणा करायची नाही, एवढी आपण निश्चिती करूया. या प्रोफेशन मध्येच कायम आपल्याला राहायचं आहे. तो समृद्ध केवळ आपल्या व्यावसायिक प्रगतीसाठी नाही तर सामाजिक सुधारणेसाठी करायचा आहे. यामध्ये आपण न्यायालयाचा अदब राखणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपण अद्ययावत राहणं कायद्याच्या बाबतीत ते सुद्धा महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, कदाचित तुम्ही कायद्यात क्लिअर नसाल, परंतु सिनियरचा मान ठेवा, त्यांच्याकडनं शंका निरसन करून घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास धरून देऊ नका. आत्मविश्वासच तुम्हाला यशस्वी बनवेल. आज मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नोटची PDF धन्यवाद साहेब, खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याचा नक्कीच फायदा आम्हाला वकील वर्गाला होईल. तुम्ही कार्यक्रमाबद्दल बोलण्याआधी सर्वप्रथम रोहे न्यायालयाचे न्यायाधीश माननीय महाले साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी रोहे न्यायालयाचे विधिज्ञ माननीय सावंत साहेबांना विनंती करते.
म्हस्के मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी लोह्या न्यायालयाचे विधिज्ञ माननीय मीरा पाटील मॅडम यांना सत्कार करण्यासाठी आपण बोललो पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येईल. माननीय महादेव साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन करावं. आपल्या अधिवक्ता परिषदेने खूप चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. याचा अगोदर अनुभव मी आणि माझ्या सहकारी म्हस्के मॅडम यांनी घेतलेला आहे. त्यावेळेस सावंत साहेबांचं खूप चांगलं लेक्चर इथे आयोजित केलं होतं, कॉन्ट्रडिक्शन्स, ओमिशन्स. आज त्याच वाटते संकल्पनेचा भाग म्हणून त्याला पुढे आपण एपिसोड म्हणून नाही साहेबांना इथे बोलावलं. तुमचा न्यायालयीन कामांकरचा भाग म्हणून आम्ही बोलू येऊ शकलो नाही, परंतु जे काही शेवटी मला 10-15 मिनिटं मिळाले त्यामुळे मी एवढंच म्हणेन की आपला गाडा अभ्यास दिसतो. तुम्ही दिवाणी आणि फौजदारी त्याचप्रमाणे रेव्हेन्यू वगैरे साईडला जसं आपण म्हटलं की खरोखर एका वकिलांनी चार्जशीटचं पारायण करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं खूप महत्त्वाची बाब आहे, कारण वकिली आम्ही सुद्धा केलेली आहे. आणि मी असं म्हणेन की ज्या क्षेत्रामध्ये आपण असतो, वकील असल्यानंतर आपल्याकडे चार्जशीट असते. आता न्यायालय म्हटल्यानंतर आम्हाला कायदे असतात, जजमेंट असतात, ऑर्डर असतात. त्यामुळे आम्हाला बऱ्याच वेळा म्हणजे वरिष्ठ सांगतात की एखाद्या आरोपीला शिक्षा करताना जेव्हा आपण IPC 379 किंवा कुठलंही सेक्शन बघतो, 378 बघतो, तर त्या वेळेला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. म्हणजे मला सांगायचं हेच आहे की त्यांचं जे म्हणणं होतं की चार्जशीट आपण पारायण करणं म्हणजे काय तर वारंवार बघणे, तर ती वेगळ्या स्कोपमधनं म्हणा किंवा वेगळ्या व्ह्यूमधनं म्हणा, वेगळ्या अडचणी जेव्हा आपल्याला येतात तेव्हा आपण जेव्हा ती बघतो तर तेव्हा काहीतरी वेगळं त्यातनं तुम्हाला तोच फॅक्ट शब्द तोच असतो, परंतु वेगळं काहीतरी तुम्हाला सांगतो. तर हे त्यांना सांगायचं आहे. आणि इथे सामान्यपणे म्हणेन की ते प्रोहिबिशन चार्जशीट काय असे ना, पण 2 वेळा काही डोळ्यात घालायला हरकत नाही जेव्हा आपण ज्युनियर असतो विशेष करून. कारण बऱ्याच वेळा आता काय होतं की टेक्नोसॅगी आपण झालेलो आहे, बऱ्याच डिपार्टमेंट सुद्धा झालेले आहेत. कॉपी पेस्टच्या प्रकारामध्ये म्हणजे बऱ्याच चुका होतात, त्याचा बेनिफिट आपण आरोपी म्हणून नक्कीच घेऊ शकतो. हा एक त्याचा भाग असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा आपल्याला अडचण येते तेव्हा तिथे काहीतरी नव्याने आपल्याला सापडतं आणि ते आपल्याला वेगळं काहीतरी दाखवतं पुढे. त्यामुळे तो एक तर चांगला भाग आहे. दुसरं गोष्ट मी असं म्हणेन की फौजदारी कायद्यांविषयी नवीन कायद्यांमध्ये जेवढं आता आमचे वर्कशॉप झाले किंवा आमचे ट्रेनिंग झाले, तर प्राकर्षाने मला एक गोष्ट अशी जाणवली की त्यांनी थोडंसं टाईमलाईन्स फिक्स केलेल्या आहेत, डेडलाईन्स दिलेल्या आहेत. मग ते इन्व्हेस्टिगेशनपासून अपील कोर्टात जजमेंट असेल तिथपर्यंत म्हणजे प्रत्येकाला एक डेडलाईन दिलेली आहे की अगोदर ज्या गोष्टी थोड्याशा मिसिंग होत्या, इन्व्हेस्टिगेशनसाठी पिरियड तर फिक्स होता, परंतु कोर्टाकडे प्रकरण आल्यानंतर कोर्टाने किती काळामध्ये तर डिस्पोज ऑफ करायचं, जजमेंट प्रोनाऊन्स झाल्यानंतर जजमेंट अपलोड किती दिवसामध्ये करायचं. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांनी थोडंसं टाईममध्ये फिक्स केलेलं आहे, जेणेकरून या आरोपीला एक कालमर्यादा माहिती असावी की एवढ्या काळामध्ये त्याचं प्रकरण निकाली निघणार आहे, एवढ्या काळामध्ये त्याला कुठेतरी जेलमध्ये असेल तर त्याला कदाचित तेवढा काळ त्याला जेलमध्ये राहावं लागू शकतं. त्याला कुठली ऑर्डरची कॉपी हवी असेल तर ती किती दिवसामध्ये त्याला मिळेल, जजमेंटची कॉपी हवी असेल तर किती दिवसामध्ये त्याला मिळेल, त्याला साईन न्यायाधीशांची असेल ती किती दिवसामध्ये त्यांनी करायला पाहिजे, अपलोड किती दिवसामध्ये करायला पाहिजे. आणि दुसरं मला असं वाटतं की विक्टिमला कुठेतरी एक बॅलन्स करून थोडा आणखी पुढे न्यायचा प्रयत्न केलेला आहे. तिचे राईट्स नव्याने काही राईट्स देऊन कसं त्याला संवर्धन करता येईल, कसं जतन करता येईल, कसं त्याला ट्रायलमध्ये जास्त इन्क्लुझिव्ह जे समावेश असतो विक्टिमचा हा करता येईल, याकडे बघितलं गेलेलं आहे. आणि दुसरी एक माझी थोडी खंत असं मला जाणवतं की हे जे क्रिमिनल कायदे झाले गलीला बोललोय त्यामध्ये मला कुठेतरी असं वाटतं की ज्याला थोडा जास्त बॅलन्स हा इन्व्हेस्टिगेटिव्ह मशिनरी जी असते म्हणजे प्रॉसिक्युशन जी असते, तर ह्यांचं मला असं दिसतं व्ह्यू म्हणजे थोडासा जास्त दिसतो. तेवढाच व्ह्यू वकिलांचा किंवा मी असं म्हणेन की न्यायाधीशांचा असेल किंवा लिगल फ्रॅटर्निटीचा असेल तो कदाचित त्याच्यामध्ये थोडा दिसत नाही. कुठेतरी थोडं झुकतं माप हे त्या साईडला दिसतं. ठीक आहे, आता येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा मॅटर्स वर जातील हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये, त्यामध्ये त्याचं परत म्हणजे कुठेतरी वेगळं होईल आणि त्यामधून एक
ज्या आपल्याला असं वाटतं कुठेतरी की आज आरोपीला आपल्याला सेक्शन 200 खाली प्रायव्हेट कंप्लेंट दाखल झाल्यानंतर इश्यू प्रोसेस करण्यापूर्वी नोटीस का काढायची, कदाचित काही असे जे प्रश्न असतात की ते त्यांनी एक म्हणजे पर्सनल हिअरिंग देण्याचा उद्देश आहे. परंतु अडचणी जर बघितल्या, प्रॅक्टिकल अडचणी मी असं म्हणेन आता की वकिलांनी जर ते सेक्शन ड्राफ्ट केला असता किंवा न्यायाधीशांचा व्ह्यू जर बघितला असता तर काही काही ऑफेन्स असे असतात की ज्यामध्ये कंप्लेंटला आरोपी अनोळखी असतो, रस्त्यामध्ये गुन्हा घडतो, त्याचं नाव गाव चेहरा वगैरे बघायला त्याला वेळ नसतो किंवा ते शक्य नसतं. तर अशा वेळेस त्याला कोर्ट म्हणणार की तू आम्हाला पहिले त्याचं नाव दे, आम्ही त्याला नोटीस काढणार, त्याला ऐकणार आणि मग पुढे डिसाईड करणार. आणि या काळामध्ये स्पॉटवरचा एव्हिडन्स प्रिझर्व कसा करायचा, तो एव्हिडन्स कशा प्रकारे जतन करायचा, त्या आहे त्या स्थितीमध्ये कसा ठेवायचा, म्हणजे वेगवेगळे चॅलेंजेस थोडेसे आहेत. असे कुठे कुठे थोडंसं मला जाणवलं की म्हणजे याच्यामध्ये प्रॅक्टिकल व्ह्यू हा थोडा कमी वाटतोय किंवा दिसतोय. कदाचित येणाऱ्या जे काही हायकोर्टाकडनं सुप्रीम कोर्टाकडनं निर्णय येतील, माझ्या व्ह्यूला दुजोरा देणारे कोणाच्या विरुद्ध देणारे, परंतु त्यामध्ये लॉजिकल त्यामध्ये डिस्कशन असेल जे आपल्याला नेहमी पुढे नेतं की कसं मला जे वाटतं ते कसं एक प्रकारे सुप्रीम कोर्टाला किंवा हायकोर्टाला त्यांनी काय केलं, त्या व्ह्यूचं कशा प्रकारे पुढे नेलं किंवा मागे बाजूला केलंय. मी खूप जास्त बोलणार नाही, तर सर्वांनी खूप चांगलं आपल्याला सविस्तर याविषयी लेक्चर दिलेलं आहे. आम्ही नक्कीच म्हणू की थोडं कामाच्या व्यापामुळे येऊ शकलो नाही, परंतु शेवटच्या भागामध्ये मला जाणवलं की मला वाटतं व्हिडिओ आहेच, व्हिडिओ आपण ग्रुपवर टाका आणि नोटही टाका, आम्हालाही काही गोष्टी शिकायला मिळतील. मला इथे बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद साहेब, मुलाचं मार्गदर्शन केलं. आता वेळ आली आहे निरोपाची, स्नेहपूर्वक परतण्याची. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती मी ॲडव्होकेट धारक साहेब यांना करते. नमस्कार. व्यासपीठावरील आदरणीय न्यायाधीश महाले साहेब, त्याचप्रमाणे हासगे मॅडम, त्याचप्रमाणे राज्यातले प्रमुख वक्ते नाईक साहेब, त्याचप्रमाणे ढोसा साहेब, साने मॅडम, तसेच ज्येष्ठ विधिज्ञ सावंत साहेब, सानप साहेब आणि माझे सर्व विधिज्ञ बंधू भगिनी. निश्चितच अभियुक्ता परिषद कुठल्याही विभागामध्ये स्थापन झाल्यापासून आणि पालीमध्ये स्थापन झाल्यापासून आपण दोन्ही शाखांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेतोय. आणि हे कार्यक्रम करण्यामागे मुख्य उद्देश हाच आहे की आपल्या सर्व वकिलांचं नॉलेज वाढावं, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी नवीन कळाव्यात, हाच आपला याच्या मागचा उद्देश आहे. आणि ढोसा साहेबांनी मला असं सांगितलं की मी दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे, की माझा एक पाय पालीमध्ये एक पाय रोह्यामध्ये आहे. म्हणजे काही वेळेला असं म्हटलं मायावर म्हटलं जातं की पाली हे माझं माहेर आहे आणि रोहा हे माझं सासर आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी मी कार्यरत असतो. आणि माझे सर्व वकिलांना हीच विनंती राहील की आपण सर्वांनी मिळून अशा प्रकारे कारण ह्याच्याकडे पण करत राहू, जेणेकरून नवीन वकील असतील त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळेल. सिनियर वकिलांचं करून आपल्याला त्याच्या काही गोष्टी आपल्याला सहजगत्या ज्या मिळू शकतील अशा प्रकारचे कार्यक्रम यापुढे देखील आपण करत राहू. आणि आता मी एवढंच सांगतोय की अजून समोशांचा चांगला वास सुटलेला आहे, त्यामुळे जास्त मी तुमचा वेळ घेत नाही. तर माझं भाषण संपवण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना एक सांगतो की सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर साहेब आपल्या इथे आलेले आहेत, तर त्यांनी वकिलांसाठी आणि काही प्रोफेशनल लोकांसाठी काही स्कीम्स आणलेल्या आहेत बँकेने. तर तेव्हा माझ्याकडे भेटायला आले त्यावेळी मी त्यांना सांगितलं मुळात वकील हे बँकेच्या दृष्टीने ब्लॅकलिस्टला असतात, तर त्या दृष्टीने तुमचं काय आहे नक्की म्हणणं. त्यामुळे तसं काही नाही आहे, आम्ही वकिलांकडून लावून देणार आहोत. तर मी त्यांना असं आज आणायचा आमचा कार्यक्रम आहे, तर मी तिथे या, तर त्या तुमच्या ज्या काही स्कीम आहेत त्या आमच्या वकिलांना सांगा, ज्यांना त्या स्कीमचा फायदा घ्यायचा असेल जरूर घेतील. तर त्या दृष्टीने सारस्वत बँकेच्या मॅनेजर साहेबांना विनंती करतो की त्या इथे येऊन त्यांची स्कीम सांगावी काय. नमस्कार सर्वांना. थँक्यू सर धरप सर. आम्ही जास्त वेळ घेणार नाही आहे तुमचा, मी शॉर्टमध्ये सांगतो. तसं सर्व वकिलांनी आपल्याला सांगितलं की बँकेचं आणि वकिलांचं काय रिलेशन असतं, तिथूनच कंटिन्यू करतो. शक्यतो कोणी द्यायला मागत नाही, पण सारस्वत बँकेने फक्त प्रोफेशनलसाठी, त्यामध्ये CA असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, तर ह्यांच्यासाठी एक वेगळी स्कीम काढलेली आहे. नॉर्मल केसमध्ये काय होतं, वकील आणि जे डॉक्टर वगैरे आहेत त्यांच्यासाठी आणि जनरल पब्लिकसाठी एकच स्कीम असते. तर त्यामध्ये आपल्याला बेनिफिट जास्त काही मिळत नाही. तर आपल्याला सारस्वत बँकेने एक अशी स्कीम काढली आहे, क्विक लाईफ प्रो म्हणून स्कीमचं नाव आहे, साईटवरती पण मिळेल तुम्हाला. तर त्यामध्ये
तुम्हाला 25 लाखापर्यंत एक OD किंवा CC फॅसिलिटी मिळते नॉर्मल प्रॉपर्टी मॉर्गेज करून. त्याला रेट ऑफ इंटरेस्ट आपण सगळ्यात कमी ठेवला आहे, 9.25 एवढाच ठेवलेला आहे. नॉर्मल रेट असतो 10, 10.5, 10.5, 12.5 असतो, तो आपण सगळ्यात लोएस्ट ठेवलेला आहे. आणि हे ऑल ओव्हर इंडिया आहे. असं नाही की तुमचं कोणी रिलेटिव्ह असेल तर कोणी डॉक्टरचं शिक्षण घेत आहे किंवा शिक्षण घेऊन झालेलं आहे, त्याला स्वतःचं प्रॅक्टिस करण्यासाठी गाळा घ्यायचा आहे, तर त्याला प्रॉपर्टी परचेस करायची आहे, डॉक्टरला मशिनरी घ्यायची आहे, किंवा इंजिनियर असेल तर त्याच्यासाठी त्याला ऑफिस स्टार्ट करायचं आहे. तुमच्यापैकी कोणी असेल कोणाला ऑफिस इथे रॉयलमध्ये स्टार्ट करायचं आहे प्रॉपर्टी परचेस करून, तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप बेनिफिशियल आहे. 1 CR आपल्याला टर्म लोन मिळतं, त्याच्यासाठी सिबिल वगैरे 750 आणि अबाव लागतो. आणि बाकी तुमचे आपले जे नॉर्मल पेपर असतात ITR वगैरे तेवढेच लागतात. तर अशी एक सुंदर स्कीम फक्त सारस्वत बँकेने काढलेली आहे आणि त्याचा तुम्ही सर्वांनी खूप उपभोग घ्यावा ही एवढीच विनंती आहे तुम्हाला सर्वांना. तुम्हाला काही डिटेल्स लागतील ते तुम्ही सारस्वत बँक रोहामध्ये येऊन घेऊ शकता. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू दादा. आणि खूप आनंद वाटला, 4 शब्द पडले आनंद ऐकलो मी. थँक्यू व्हेरी मच. अधिवक्ता परिषद पाली तालुका अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट वरदा साने मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. अधिवक्ता परिषद रोहा स्थापन झाल्यापासून आपलं खजिनदार पद रिक्त आहे. तर आज ठोसा साहेब पण इथे उपस्थित आहेत. तर ठोसा साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या संमतीने मी असं जाहीर करतो की याच्या पुढे आपले खजिनदार म्हणून प्रतीक पाटणकर हे काम करतील. तर आपण पाठ्यावर आभार मानते. त्यानंतर अधिवक्ता परिषद कोकण प्रांत सचिव माननीय ठोसर साहेब यांचे मी आभार मानते. नंतर आपल्याला जे मार्गदर्शन मिळालं आणि आपण जे त्यांचं जे वक्तृत्व ऐकलं ते माननीय नाईक साहेब यांचे मी आभार मानते. त्याच्यानंतर रोहा अधिवक्ता परिषद धारक साहेब यांचे मी आभार मानते. जे रोहा बारने आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली त्यांचेही मी आभार मानते. तसेच आत्ता जे बँकेचे सारस्वत बँकेचे जे मॅनेजर आले आणि त्यांनी आपल्याला अर्थसहाय्य संदर्भात स्कीम सांगितल्या त्यांचेही मी आभार मानते. मुख्य म्हणजे श्रोते वर्ग जे आपल्याला कार्यक्रमाची शोभा वाढवतात त्या श्रोते वर्गांचेही आम्ही आभार मानते. आणि अजाणतेपणे जर का कोणाचे नाव राहून गेले असेल तर त्यांचेही मी आभार मानते. आणि पुढचा आभार मी मॅडमला सोपवते. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पाहुण्यांचे वक्त्यांचे की ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला असे श्रोत्यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच आजचा दिवस हा नाईक साहेबांनी जे ज्ञानाचे अमृत पाजले ते सगळ्यांनी पिले आहे असं मी मानते. आणि आज दुहेरी योग आहे, कोजागिरी पौर्णिमा आहे, त्यानिमित्ताने मसाला दूध आहे, नाश्त्याची सोय केली आहे, त्यामुळे सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा. तसेच आजच्या कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने करूयात असं अध्यक्षांच्या परवानगीने मी जाहीर करते. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी शुभ आशीष मागे
भारत माता की जय. सगळ्यांनी मसाला दूध आणि समोसाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नका.